नमस्कार मंडळी. मी प्रसाद अथणीकर, महाराष्ट्र मंडळ शिकागो 2022 चा उपाध्यक्ष आणि अ, आज आपण इतिहास मंच मधला अ, हिंदू संस्कृतीतला दुसरा पार्ट बघणार आहोत. अ, मागच्या आठवड्यात टेक्निकल प्रॉब्लेममुळे तो बघू शकलो नाही, पण आपण पहिल्या भागाचा आनंद जरूर घेतला होता त्या रेकॉर्डिंगचा. तर आज आपण सेकंड सेशन चालू करतोय. तर मी माधवदादा गोगावले जे आपले ॲडमिन आहेत, इतिहास मंचचे आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर आहेत, त्यांना विनंती करतो सेशन चालू करायचं. धन्यवाद प्रसाद. नमस्कार मंडळी. मी माधव गोगावले, महाराष्ट्र मंडळ शिकागो 2022चा कार्यकारिणी सदस्य व इतिहास मंचाचा सहसंचालक. अ, आपणा सर्वांचे इतिहास मंचावर महाराष्ट्र मंडळ शिकागो व इतिहास मंचातर्फे स्वागत करतो. डॉक्टर प्रबोध शिरवळकर, अ, आपण त्यांचा पहिला सेशन पाहिला. अतिशय सुंदर तऱ्हेने त्यांनी ते सांगितलं. सिंधू संस्कृतीच्या संशोधनाची वाटचाल भाग 1 आणि वैशिष्ट्य असं की आम्हाला मागच्या वेळी परत ते पाहताना त्याचा इतका आनंद झाला. हे सगळ्यांनी अगदी परत पाहिलं. एनिवे, आज डॉक्टर शिरवळकर हे रामखडीच्या उत्खनामध्ये गुंतले होते. त्याचाही ते आपल्याला काही अनुभव सांगतील. हे डेक्कन कॉलेज पुणे येथे पुरातत्व शाखेचे अधिख्याता आणि सिंधू संस्कृती या विषयाचे ते तज्ज्ञ आहेत. तसेच सहाय्यक प्राध्यापक, डेक्कन कॉलेज पुणे. त्यांनी पीएचडी ही पूर्व व आद्य हरप्पन संस्कृतीवर गुजरात येथे विशेषतः केलेली आहे. खंभातच्या आख्यात येथील त्यांचा अतिशय खूप सांस्कृतिक अभ्यास आहे. डेक्कन कॉलेज, टिळक मराठी विद्यापीठ पुणे, इन्स्टिट्यूट ऑफ आर्किओलॉजी येथे अध्यापनाचाही त्यांचा बराच अनुभव आहे. त्याचप्रमाणे मृद भांडे यावर विशेष काम ते कोटवाडी इथल्या गुजरात इथे केलेले आहे. तसेच चिरंड येथील उत्खनात ते सहसंचालक म्हणून त्यांनी काम केलेले. पश्चिम भारतातील पूर्व आणि आद्य हरापन संस्कृती या पुस्तकाचे त्यांनी प्रसिद्ध केले. त्याचबरोबर अनेक संशोधन लेख त्यांनी प्रसिद्ध केलेत. अनेक पुस्तकंही त्यांनी लिहिलेली आहेत. मी पाठीमागे आपण त्यांना ऐकलंच आहे. तर मी डॉक्टर शिरवळकर यांना विनंती करतो आणि त्यांना आपल्या ह्या पुढच्या भाग 2 याची आभासी माईक त्यांच्या हातात देऊन त्यांची सूत्रे मी त्यांच्याकडे सुपूर्द करतो. डॉक्टर शिरवळकर. येस. धन्यवाद. आणि कुठलाही न वेळ घालवता मी लगेच चालू करतो, कारण की काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे आपण मागच्या वेळेस घेऊ शकलो नव्हतो. तर ते थोडंसं भरून काढायचा प्रयत्न करूया आपण या सत्रामध्ये. आपण शेवटच्या सत्रामध्ये जे पाहिलं होतं ती ही स्लाइड आपण पाहिली होती, की ह्याच्यामध्ये आपण ज्या वेगवेगळ्या 4 संस्कृती आहेत, इंडस, मेसोपोटेमिया, इजिप्त आणि चायना. तर याचा जो कालखंड आहे किंवा जो सुरुवातीचा कालखंड आहे त्याच्याबद्दल आपण बोललो, की साधारण इंडस जे आहे ते 7,000 वर्षापूर्वी सुरू होतं. मेसोपोटेमिया 7.5, इजिप्त जे आहे ते साधारण 6,000 वर्षापूर्वी आणि चायना जे आहे ते 7,500 वर्षापूर्वी. आता हा जो मॅप आहे किंवा कालखंड दिलेला आहे, तर हा सगळाच्या सगळा ज्या उत्खननांमधनं वेगवेगळ्या पद्धतीचे डेटिंग केले जातात. मग त्याच्यामध्ये C14 असेल, AMS असेल, थर्मोल्युमिनिसन्स असेल, त्याच्या वेगवेगळ्या प्रकारचे डेटिंग केले जातात आणि त्याच्यामधनं जे मिळणारे डेट्स आहेत, की ज्या अत्यंत सायंटिफिक डेट्स असतात. म्हणजे ह्या काही मनाच्या डेट नसतात. या व्यवस्थित सायंटिफिक मार्गाने घेतलेल्या डेट्स असतात आणि त्याच्यावरनं ह्या वेगवेगळे कालखंड जे आहेत, तर ते समजले जातात आणि मग त्या कालखंडामध्ये कुठल्या गोष्टी मिळतात, कुठल्या प्रकारची घरं मिळतात, कुठल्या प्रकारची आपल्याला दफनं पाहायला मिळतात किंवा मग त्या काळामध्ये कुठल्या प्रकारची घेवाण-देवाण होते, याच्याविषयी चर्चा केली जाते किंवा अभ्यास केला जातो. आता याच्यामध्ये जो भारतामधनं जो पुरावा येतो, तर मुख्यतः म्हणजे जर का आपण पाहिलं तर मेहरगड नावाची एक वसाहत आहे. म्हणजे ते आता सध्याचा बलुचिस्तानचा जो भाग आहे पाकिस्तान मधला, तर या पाकिस्तान बलुचिस्तानमध्ये ही वसलेली वसाहत आहे.
आणि याच्या आपला जो बोलन पास आहे, बोलनची खिंड, तर या बोलनच्या खिंडीच्या जवळच असलेली वसाहत आहे, बोलन नदीच्या किनाऱ्यावर बसलेली. आणि ही अशी एकमेव वसाहत आहे, की जिथे आपल्याला 7,500 वर्षापासून ते अगदी आपण जेव्हा म्हणजे साधारण 2500 ते 2400 पर्यंत येतो. आता हे सगळे जे मी 7,500, 2400, 2500 या सगळ्या जे काही मी तारखा किंवा या जे काही डेट वापरतो, या सगळ्या इसवी सन पूर्व मधल्या आहेत. मग इसवी सन पूर्व म्हणजे काय, की आत्ताची जी 2021 वर्ष आहेत किंवा 22 वर्ष आहेत, ती त्याच्यामध्ये गणली जात नाहीत. ती त्याच्यामधनं काढून टाकली जातात. म्हणून त्याला BC म्हणजे बिफोर ख्राइस्ट म्हणतात किंवा आता त्याचं नाव झालं आहे BCE बिफोर कॉमन इरा असं त्याचं नाव झालेलं आहे BCचं. तर या सगळ्या डेट्स ज्या आहेत, ते या सगळ्या ईसा पूर्व कालखंडामधल्या आपल्याला कालखंड दिसतोय. तर 7,500 वर्षापूर्वी पहिल्यांदा या वसाहतीवरती लोकं आली आणि इथं राहायला लागली. आणि मग त्याच्यामधनं वेगवेगळ्या प्रकारची उत्क्रांती आपल्याला झालेली दिसते. मग ती राहणीमानामध्ये असेल, घरांच्या रचनेमध्ये असेल किंवा जी मृदभांडी बनवली गेली, म्हणजे मातीची जी भांडी बनवली जातात, तर त्या प्रकारची जी पॉटरी आहे किंवा मृदभांड आहे, तर याच्या टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला फरक होत गेलेला दिसतो. मग त्याच्यावरती येणारे जे वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स आहेत, तर ते डिझाईन्स बदलत राहतात. त्याच्यानंतर वेगवेगळ्या रिजन मधली किंवा वेगवेगळ्या भागांमधली पॉटरी जी आहे, ती मेहरगडला हळू यायला लागते. तर ह्या पद्धतीने आपल्याला या संस्कृतीची किंवा इथे या वसाहतीची जी डेव्हलपमेंट होत जाते, ती आपल्याला पाहायला मिळते आणि हळू ही डेव्हलपमेंट ज्याला आपण सिंधू संस्कृती म्हणतो, त्या सिंधू संस्कृतीमध्ये कशी पूर्णच्या पूर्ण त्याच्यामध्ये तिचं रूपांतर होतं, हे आपल्याला या मेहरगडच्या वसाहतीवरनं पाहायला मिळतं. आता जर का तुम्ही बघितलं तर याच्यातला जो पहिला कालखंड आहे, की जेव्हा पहिल्यांदा माणूस या मेहरगडच्या वसाहतीवरती आला आणि इथं राहायला लागला. तर त्याला आपण असिरामिक निओलिथिक म्हणतो. असिरामिक निओलिथिक म्हणजे काय, की ज्या काळामध्ये दगडाच्या हत्यारांचा वापर मोठ्या प्रमाणावरती होत होता. पण त्याचबरोबर तिथं शेती होती आणि पाळीव प्राणी होते. त्याला निओलिथिक असं म्हटलं जातं. आणि असिरामिक म्हणजे काय, की या काळामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची भांडी पाहायला मिळत नाहीत किंवा सापडत नाहीत. म्हणून त्याला असिरामिक म्हणलं जातं. म्हणजे काय, की बिना भांड्याचा असलेला काळखंड. तर आता याचा साधारण काळखंड जो आहे, तो पूर्वीच्या काळी 7,000 असा दिला गेला होता. पण आता नवीन जे संशोधन झाले किंवा नवीन डेटिंग झालेले आहेत, की त्या ह्याच्याप्रमाणे आता तो काळखंड साधारण 7,500 वर्षापूर्वीपर्यंत जाऊ शकतो. आता या उत्खननामध्ये यांना 54 बिल्डिंग सापडलेल्या आहेत. आता या बिल्डिंग म्हणजे आपल्या समोर येईल, की मोठेच्या मोठे स्काय स्क्रेपर्स येतील. तर तशा बिल्डिंग्स आपल्याला मिळत नाही. कारण मुख्यतः आर्किओलॉजीमध्ये होतं काय, की घरं जी असतात ती पडली जातात. त्याच्या भिंती पडतात सगळ्या आणि त्याच्यानंतर जेव्हा एक्स्कॅव्हेशन केलं जातं, तर उत्खननामध्ये आपल्याला एक तर फाउंडेशन लेव्हल मिळतात किंवा फार तर 2 किंवा 3 त्याचे जे स्तर असतात मातीच्या विटांचे किंवा भाजलेल्या विटांचे, तर ते आपल्याला सापडतात. म्हणजे पूर्ण घराचा अवशेष आपल्याला सापडत नाही. तर त्याचे आपल्याला काही स्वरूपामध्ये आपल्याला लेआउट सापडत असतो. तर त्या पद्धतीने त्याला बिल्डिंग म्हटलं गेलंय. तर असे 54 प्रकारच्या बिल्डिंग त्यांना सापडलेल्या आहेत. आता याच्या बांधकामासाठी जो वापर केला गेलेला आहे, तो फक्त मातीच्या विटांचा वापर केला गेलेला आहे. म्हणजे मातीची वीट तयार करायची, तिला उन्हामध्ये ठेवायची आणि ती पूर्ण वाळली, की त्याचा वापर करायचा. तर अशा प्रकारच्या ह्या कच्च्या मातीच्या विटा असतात, त्याचा वापर करून त्यांनी बांधकाम केलेलं आहे. आता ह्या ज्या काही बिल्डिंग्स किंवा घरं जी ओपन केली गेली किंवा त्याचं उत्खनन केलं गेलं, तर त्याच्यामध्ये साधारण असं दिसून आलं, की 2 खोल्यांच्या, 4 खोल्यांच्या, 6 खोल्यांच्या किंवा 10 खोल्यांची घरं आपल्याला पाहायला मिळतात. तर मग सगळ्यात छोटं घर जे आहे ते 2 खोल्यांचं आणि सगळ्यात मोठं घर जे आहे ते 10 खोल्यांचं आहे. तर या पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या घरांचे अवशेष तिथं दिसून येतात. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, की जेव्हा सिंधू संस्कृतीचा शोध लागला, जसं आपण पहिल्या ह्याच्यामध्ये बघितलं, की शोध लागल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यावरती आपल्याला तज्ञांचे विचार आलेले दिसतात, की काही लोकं म्हणायला लागली, की हे मेसोपोटेमियामधनं लोकं आले आणि त्यांनी सिंधू नदीच्या तीरावरती त्यांच्या ज्या वसाहती आहेत त्या बसवल्या. तर म्हणजे बेसिकली आपण याला फॉरेन ओरिजिन थिअरी म्हणतो, की बाहेरनं लोकं आले आणि सिंधूच्या काठावरती यांनी आपली नवीन वसाहती बसवायला सुरुवात केली. पण आता जो मेहरगडमधनं आपल्याला एव्हिडन्स दिसतो, तो फार महत्वाचा आहे त्या दृष्टीने. आता यांनी काय केलंय, जेव्हा घरं बांधली, तर घरं बांधताना 2 घराच्या मध्ये त्यांनी रस्ता किंवा ओपन स्पेस ठेवलेली आहे. म्हणजे काय तर 2 घरांना कॉमन पार्टिशन वॉल नाहीये. प्रत्येक घराच्या 4 भिंती ज्या आहेत त्या वेगळ्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला रोड पाहायला मिळतो.
आता ही जी पद्धत आहे, की प्रत्येक घर हे वेगळं ठेवणं आणि त्याच्यामध्ये ओपन स्पेस ठेवणं किंवा 2 घरांच्या मध्ये ओपन स्पेस असणं, हे सिंधू संस्कृतीचं फार मोठं एक आपल्याला कॅरेक्टर मानता येतं. कारण की अशा पद्धतीचा एव्हिडन्स जो आहे, तो आपल्याला मेसोपोटेमियामध्ये कुठेही पाहायला मिळत नाही. मेसोपोटेमियामध्ये त्यांनी कायम कॉमन पार्टिशन वॉल वापरलेली आहे 2 घरांच्या मध्ये. आता त्यामुळे ही जी पद्धत आहे, की 2 घरांच्या मध्ये ओपन स्पेस ठेवणं किंवा रस्ता ठेवणं, ही या इथल्या लोकांनी चालू केली, या मेहरगडच्या लोकांनी चालू केली आणि त्याचं नंतर कंटिन्यूटी आपल्याला सिंधू संस्कृतीमध्ये पाहायला मिळतं. त्यामुळे ह्या ज्या वसाहती आहेत, ज्या सिंधू संस्कृतीच्या नंतर आपल्याला पाहायला मिळतात, त्या सगळ्याच्या सगळ्या ज्या आहेत, ते ह्याच बेसिकली लोकांमधनं किंवा इथल्या ज्या संस्कृती आहेत, त्याच्यामधनंच त्याची जडण-घडण होत गेलेली आपल्याला दिसून येते. की मेसोपोटेमियातनं लोकं आली नाही. कारण की ती जर का लोकं इथे आली असती आणि त्यांनी जर का वसाहती बांधल्या असत्या, तर त्यांच्या दृष्टीने त्यांना जे आर्किटेक्चर येतं किंवा त्यांना जे टाउन प्लॅनिंग येतं, तर त्याचा वापर त्यांनी केला असता. पण त्यांना स्वतःलाच ओपन स्पेस किंवा 2 घरांच्या मध्ये मोकळी जागा, ह्या गोष्टी आपल्याला मेसोपोटेमियामध्ये पाहायला मिळत नाहीत. तर ती लोकं जर का सिंधू संस्कृतीमध्ये म्हणजे इथं सिंधू नदीच्या किनाऱ्यावरती आली आणि त्यांनी वसाहत बसवली, तर अचानकपणे या ओपन स्पेस किंवा 2 घरांच्या मधली जी मोकळी जागा आहे, ह्या अचानकपणे येऊ शकत नाहीत. तर याला कुठेतरी तुमच्याकडे पहिल्यापासून या गोष्टी असल्या पाहिजेत आणि ह्या गोष्टी आपल्याला 7,500 ते 7,000 च्या दरम्यान आपल्याला या मेहरगडच्या वसाहतीवरती पाहायला मिळतात. आता या पद्धतीची जी घरं आहेत आपल्याला जी म्हणलो आपण की या असिरॅमिक निओलिथिक मधल्या काळखंडामध्ये पाहायला मिळतात. तर इथं जर का तुम्ही बघितलं तर या 4 खोल्यांची घरं आहेत. त्यानंतर इथं जर का तुम्ही पाहिलं तर एका खोलीमधनं दुसऱ्या खोलीमध्ये जाण्यासाठी म्हणून जागा ठेवलेली आहे. हे दुसरं घर आहे आणि इथं तुम्ही बघू शकता ही ओपन स्पेस आहे. त्याच पद्धतीने इथं घर आहे, इथं घर आहे आणि मध्ये ही ओपन स्पेस आहे. म्हणजे तुम्ही कुठेही बघितलं या फोटोमध्ये हे घर आहे, हे घर आहे, इथं ओपन स्पेस आहे. हे घर, इथं परत ओपन स्पेस आहे. तर प्रत्येक ठिकाणी ही ओपन स्पेस आपल्याला या मेहरगडच्या साइटवरती बघायला मिळते आणि हेच नंतर सिंधू संस्कृतीचं एक महत्त्वाचं कॅरेक्टर म्हणून आपल्याला नंतर दिसायला लागतं. या पद्धतीने ही घरं दिसतात आणि सगळी माती आणि मातीच्या विटांनी बनवलेली घरं आहेत. त्याच्यामध्ये कुठेही पक्क्या विटांचा किंवा भाजलेल्या विटांचा वापर केलेला नाहीये. हे रिकन्स्ट्रक्शन आहे, की कशा पद्धतीने हे घरांमध्ये लोकं राहत असतील, तर त्याचं रिकन्स्ट्रक्शन केलेलं आहे. तर म्हणजे मगाशी आपण पाहिलं, की 4 खोल्या आहेत. तर या पद्धतीने आपल्याला 1, 2, 3 आणि या 4 खोल्या दिसतायत आणि वेगवेगळी त्याच्यावरती कामं चालू आहेत. त्याच्यानंतर वरती जे छत आहे, ते फ्लॅट आहे. आता हे फ्लॅट छत आहे, याचा अर्थ काय, की बेसिकली या एरियामध्ये पाऊस खूप कमी पडतो. त्यामुळे आपली जी उताराची छपरं असतात, ती फक्त आपल्याला जिथं जास्त मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस येतो, त्या ठिकाणी आपल्याला ही उताराची छपरं पाहायला मिळतात. नाहीतर अदरवाईज आपल्याकडे फ्लॅट छपरं असतात. कारण की तिथं पाणी साचून राहण्याचा प्रॉब्लेम येत नाही, कारण की पावसाचं प्रमाण खूप कमी असतं. त्यामुळे त्याच्या वरचा जो भाग आहे छताचा, त्याचा वापर सुद्धा करता येऊ शकतो आणि त्यासाठी म्हणून त्यांनी शिडी लावलेली आहे. पण शिडी लावताना सुद्धा बघा, की किती कल्पक त्यांनी त्या आर्टिस्टनी त्याचं रिकन्स्ट्रक्शन केलेलं आहे, की शिडी तयार करताना सुद्धा शिडी ही आपली नॉर्मल शिडी न करता लाकडाचा ओंडका आहे आणि त्याच्यामध्ये खाचे केलेले आहेत. आणि ह्या पद्धतीने शिडीचा वापर केला गेलेला आहे. मग त्याच्या बरोबरीने आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी करताना दिसतंय. म्हणजे इथं वरती जो आहे, तो माणूस बसून कुठल्यातरी पद्धतीचं इथं हे बनवतोय. तांब्याचं काम करतोय. त्याच्यानंतर इथं बाई जी आहे ती इथं विणकाम करतीये. अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये ती लोकं कशा पद्धतीने राहत असतील, त्याचं एक छोटंसं त्यांनी आपल्याला उदाहरण म्हणून हे रिकन्स्ट्रक्शन केलेलं आहे, हे मेहरगडच्या घरांचं. त्याच्यानंतर त्या मेहरगडच्या घरांवरती जो आतल्या बाजूने त्यांनी मोठ्या प्रमाणावरती डेकोरेशन्स केली आहेत घरावरती किंवा त्यांच्या भिंतींवरती. तर ह्या पद्धतीने आपल्याला डेकोरेशन्स पाहायला मिळतात, की ज्याच्यामध्ये लाल किंवा निळ्या रंगामध्ये डिझाईन्स केलेले आहेत. बोटाच्या आकाराने इथे ठसे दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर इथं वेगवेगळ्या प्रकारचे जॉमेट्रिकल डिझाईन्स त्यांनी तयार केलेले आहेत लाल रंगाचा वापर करून. आता हे सगळे 7,000 ते 7,500 वर्षापूर्वीचे डिझाईन्स आहेत आणि ते फॉर्च्युनेटली ते सर्व्हाईव्ह झालेत. नाहीतर बऱ्याचशा ठिकाणी मे बी अशा प्रकारचे डिझाईन्स असतील सुद्धा. पण त्याचं प्रिझर्वेशन चांगलं राहत नसल्यामुळे ते सगळेच्या सगळे इधर निघून जातात किंवा कोलॅप्स होतात. त्यामुळे उत्खननामध्ये सापडत नाहीत. पण मेहरगडच्या वसाहतीवरती नशिबाने ह्या पद्धतीचे आपल्याला पेंटिंग्स पाहायला मिळतात. त्याच्यावरून असं लक्षात येतं, की म्हणजे
भिंतींना रंग देणं किंवा भिंतींची रंगरंगोटी करणं, त्याच्यावरती चित्रकाम करून सुशोभित करणं, ही जी परंपरा आहे ती आपल्याला अगदी 7,500 वर्षापासून आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबरीने ह्या कालखंडामधले आपल्याला दफनभूमी तिथे पाहायला मिळते. आता या दफनभूमीमधले साधारण 320 दफनं जी आहेत त्याचं उत्खनन झालेलं आहे. म्हणजे याच्यापेक्षा जास्त आहेत. पण 320 दफनांचं उत्खनन झालेलं आहे. आणि त्याचं जर का तुम्ही ओरिएंटेशन पाहिलं तर बेसिकली आपल्याला दिसून येतं की त्यांनी ईस्ट वेस्ट या ओरिएंटेशनमध्ये ठेवलेलं आहे त्यांचं. आणि डोकं जे आहे ते ईस्टला आहे. त्याच्यानंतर यांनी एक वेगळ्या पद्धतीची दफनभूमी तयार केलेली आहे किंवा एक दफनाची पद्धत पूर्णतः वेगळी आहे ह्या लोकांची. यांनी काय केलंय की खालच्या बाजूला म्हणजे खड्डा खणलाय आणि तो आडवा खड्डा खणलेला आहे आणि त्याच्यावरती एक व्हर्टिकल शाफ्ट आहे, उभा जाणारा खड्डा आहे. म्हणजे जर का तुम्ही त्याला सेक्शन मध्ये किंवा प्रोफाईल मध्ये पाहिलं तर तो बुटासारखा दिसतो. म्हणजे आपला जो बूट असतो पायात घालणारा, तर त्या बुटासारखा दिसतो म्हणून त्याला बुटकट बरियल म्हटलं जातं. आणि त्याच्यानंतर खालच्या बाजूला माणसाचा सांगाडा ठेवला जातो. मधला जो शाफ्ट आहे वर येणारा त्याच्यामध्ये मग वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे विटा असतील किंवा माती असेल किंवा दगड असेल, तर या सगळ्या गोष्टी घालून तो मधला जो शाफ्ट आहे तो बंद केला जातो आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती माती टाकून तो पूर्णपणे बुजवला जातो. त्याचबरोबरीने आपल्याला एक महत्त्वाचा इथं पुरावा मिळतो तो म्हणजे लाल रंग जो आहे तो या लोकांच्या अंगावर दिलेला आहे. आता याच्यामधनं आपल्याला 2 गोष्टी दिसून येतात, की जेव्हा लाल रंग अंगावर दिलेला आहे आणि तो अजूनही टिकून आहे, याचा अर्थ तो त्यांच्या स्किनवर दिलेला नाहीये. कारण की जर का आपल्या चामड्यावरती म्हणजे कातड्यावरती जर का मी कुठलाही रंग दिला मेलेल्या माणसाच्या आणि त्याला जर का मी मातीमध्ये पुरलं, तर त्याच्यानंतर स्किन आणि फ्लेश जे असतं ते डिकंपोज होतं. तर त्याच्याबरोबर रंग सुद्धा निघून जाईल. तो राहणार नाही. पण यांच्या हाडांवरती रंग आपल्याला दिसतोय दिलेला. याचा अर्थ काय आहे, की त्यांना पुरण्याच्या आधी त्याचं डिफ्लेशिंग केलेलं आहे. म्हणजे त्यांचं स्किन काढून टाकलेलं आहे, त्याचं मांस काढून टाकलेलं आहे. त्याच्यानंतर त्या हाडांवरती लाल रंग दिलाय आणि त्याच्यानंतर त्यांना दफन करण्यात आलेलं आहे. म्हणजे ही जी डिफ्लेशिंगची प्रक्रिया आहे, ती या लोकांनी आपल्याला केलेली दिसते. हे या अशा पद्धतीने आपल्याला दफनं पाहायला मिळतात, की इथं याला बुटकट म्हटलेलं आहे. बुटाच्या आकाराचा आहे. खालच्या बाजूला इथं दफन असतं आणि वरती या विटा लावलेल्या असतात. म्हणजे आपण जर काही पाहिलं तर ह्या अशा पद्धतीने दिसतं प्लॅनमध्ये, की खालच्या बाजूला इथं माणूस ठेवलेला आहे. इथं सांगाडा आहे आणि वरती हे सगळं भरून काढलेलं आहे, विटांचा थर लावून. तर याला बूटकट बरियल्स म्हटलं जातं. आता हा जो आहे जर का तुम्ही याला जवळ नीट जर का पाहिलं, त्याच्या हाडावरती हे लाल रंग दिसेल सगळा. आता हा लाल रंग जो आहे तो भाजल्यामुळे किंवा आगीमुळे आलेला नाहीये. तर हा रेड ऑकर जो असतो म्हणजे गेरू, तर हा गेरू जो आहे तो त्याच्या अंगावरती पेंट केलेला आहे. त्याच्यानंतर इथं जर का तुम्ही पाहिलं, तर इथे एक मातीच्या गोळ्यासारखं दिसतंय हे. हा मातीचा गोळा नाहीये, तर ही अगदी पहिल्यांदा येणारी मातृदेवता आहे. म्हणजे या मातृदेवतेला अजून सुद्धा स्टायलिस्टिकली ती पूर्ण डेव्हलप झालेली नाहीये. तिला हात, पाय, डोकं हे जे वेगवेगळे अंग असतात, तर ते अजूनही डेव्हलप झालेले नाहीये. हे फक्त एक मातीचा गोळा आहे, की ज्याला थोडासा आकार दिला गेलेला आहे आणि ह्या मातीचा जो गोळा आहे, ज्याला आकार देऊन आपण त्याला मातृदेवता म्हणतो. तर नंतरच्या काळखंडांमध्ये याचं मोठ्या प्रमाणावरती डेव्हलपमेंट होती. मग वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला हेअर स्टाईल्स पाहायला मिळतात, वेगवेगळ्या प्रकारची आभूषणं पाहायला मिळतात. मग त्याच बरोबरीने आपल्याला पुरुषांचे पण ह्या प्रकारचे फिगरिन्स पाहायला मिळतात. तर याची डेव्हलपमेंट नंतरच्या काळात आपण बघणार आहे कशी होत गेली आहे ती. तर ह्या काळामधली ही सगळ्यात अगदी अर्लिएस्ट आपण ज्याला म्हणतो त्या पद्धतीच्या या मदर गॉडेस फिगरिन्स आहेत, की जे आपल्याला या दफनामध्ये किंवा दफनभूमीमध्ये पण सापडतात दफनांबरोबर. त्याच्यानंतर ह्या पद्धतीचे आपल्याला आभूषणं पाहायला मिळतात या काळखंडामध्ये, की ज्या याच्यामध्ये इथं जर का तुम्ही पाहिलं ते पांढऱ्या लगाचे मणी आहेत. तर काही मणी जे आहेत ते शंखापासून बनवलेले आहेत. काही जे आहेत ते स्टेटाईट नावाचं मटेरियल असतं त्याच्यापासून बनवलेत. हा निळा जो आहे तो लॅपिज लाजुली आहे त्याच्यापासून बनवलेला आहे. त्याच्यानंतर अशा या पद्धतीने वेगवेगळे मणी आपल्याला पाहायला मिळतात शंखापासून आणि वेगवेगळ्या दगडांपासून बनवलेले. आणि इथं जर का बघितलं तर हे बाईचं स्केलेटन आहे. आणि तिच्या मागे जर का तुम्ही पाहिलं तर इथं सुंदर तुम्हाला मागे आभूषणं ठेवलेली दिसतील या स्केलेटनमध्ये. या पद्धतीने आपल्याला ही पाहायला मिळतात. अत्यंत सुंदर असे हे केलेले आहेत. हे सगळे लॅपिज लाजुली आहे. त्यानंतर हे शंखापासून तयार केलेले आहेत.
त्याच्यानंतर शिंपले वापरलेले आहेत. त्यानंतर हे वेगवेगळ्या प्रकारचे दगड आहेत. म्हणजे काही ते लॅपिस लाजुली आहेत, काही कार्नेलियन आहे, काही अगेट आहे. हे सगळे सेमी प्रेशियस स्टोन्स असतात, जे वेगवेगळ्या जागांवरनं येतात किंवा वेगवेगळे आपल्याला जिओलॉजिकल डिपॉझिट्स असतात. तर त्यामध्ये आपल्याला हे सेकंडरी मिनरल्स सापडतात. तर त्याच्यापासून हे सगळे मणी तयार केले जातात. त्याच्यानंतर या प्रकारची आपल्याला आयुधं पाहायला मिळतात, की ज्या ह्याच्यामध्ये जर का तुम्ही पाहिलं तर इथं जो हे आहे, जो खलबत्ता आहे किंवा वरवंटा आणि पाटा मिळतोय, त्याच्या आतमध्ये हा लाल रंग आहे. तर बहुतेक करून जो स्केलेटन वरती वापरला गेला लावण्यासाठी म्हणून, तर तो याच्यामध्ये त्याची पावडर तयार केली गेली आणि त्याच्यानंतर तो वापरला गेलेला आहे. त्यामुळे आतल्या बाजूने इथं तुम्हाला त्याच्यावरती लाल रंग किंवा गेरूचा रंग आपल्याला पूर्णतः दिसतोय. त्याच्यानंतर ह्या पद्धतीची दगडाची हत्यारं आपल्याला पाहायला मिळतात. याला स्टोन ॲक्स किंवा पॉलिश स्टोन ॲक्स म्हणतात, की जे निओलिथिक कल्चरचं एक कॅरेक्टर आहे, की अगदी घासून-पुसून त्याला गुळगुळीत केलेलं असतं, चकाकीत केलेलं असतं आणि हे आहे ते कटिंग एज आहे, की ज्याचा वापर आपण कापण्यासाठी किंवा काही गोष्टी तोडण्यासाठी केला जातो. हे कटिंग एज आहे. तर या पद्धतीचे दगडाची हत्यारं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे इम्प्लिमेंट्स जे आहेत दगडाचे, ते या काळखंडामध्ये मेरगडमध्ये पाहायला मिळतात. आणि ज्या मगाशी मी तुम्हाला म्हणलो, की ज्याला आपण मातृदेवता म्हणतो. तर ह्या अशा प्रकारच्या मातृदेवता आपल्याला पाहायला मिळतात, की ज्या अगदी साध्या स्वरूपाच्या आहेत, की त्याला जास्त कुठलंही अलंकारित केलेलं नाहीये किंवा सुशोभीकरण त्याच्यावरती आपल्याला दिसत नाही. अगदी साध्या पद्धतीच्या या मातृदेवता आहेत आणि मग तिथं काही याच्यावरती आपल्याला बँड दिसतायत. इथं काही थोडं नक्षीकाम केलेलं आहे त्यांच्यावरती. तर या अगदी रुडिमेंटरी किंवा अगदी पहिल्या स्वरूपातल्या या मातृदेवता आहेत. आता याच्यानंतर जो सिरॅमिक निओलिथिक आहे, म्हणजे आता आपण असिरॅमिक बघितला, तो पहिला काळखंड आहे. आता दुसऱ्या काळखंडामध्ये या लोकांनी जी भांडी आहेत ते बनवण्याचं काम सुरू केलं. आता हे भांडी बनवण्याचं जे तंत्रज्ञान आहे त्याच्यामध्ये पण मोठी प्रगती आपल्याला नंतर होताना दिसते. पण याची जी अगदी पहिली स्टेज आहे, तर ह्याच्यामध्ये यांनी काय केलंय, की अगदी सोपी पद्धत वापरलेली भांडी बनवण्यासाठी, की त्याच्यामध्ये त्यांनी ज्या बांबूपासून तयार केलेले बास्केट असतात, तर त्या बास्केट वापरल्यात आणि त्याच्या आतमध्ये त्यांनी मातीचा लेप दिला आणि ती जी बांबूची बास्केट आहे, ती त्यांनी याच्यावरती ठेवली म्हणजे कुठल्यातरी वरती किंवा त्याला आग लावली आणि ती जाळून टाकली. आता याच्यामुळे झालं काय, तर माती जी आहे त्याला त्या बास्केटचा शेप तर आला. त्याचबरोबरीने बास्केटला आग लावल्यानंतर थोड्याफार प्रमाणामध्ये जी हीट निर्माण झाली, त्याच्यामुळे ती माती जी आहे ती पूर्ण कच्ची राहिली नाही. थोड्या प्रमाणामध्ये तिला भाजलं गेलं. तर आणि त्याच्यानंतर ती बास्केट जाळली जाते आणि बास्केट जाळल्यानंतर बास्केटची जी आग आहे, त्याचा वापर करून त्या मातीला थोड्याफार प्रमाणामध्ये भाजलं जातं. तर ह्या अशा पद्धतीने पहिल्यांदा ह्या मातीच्या भांड्यांची सुरुवात झाली किंवा मातीची भांडी बनवणं सुरुवात झाली आणि त्याला आपण काय त्याला त्या ती जी पद्धत आहे किंवा अशा प्रकारची जी भांडी मिळतात, त्याला म्हटलं जातं बुर्ज बास्केट. बुर्ज बास्केट मार्क्ड फेस किंवा बुर्ज बास्केट मार्क्ड पॉटरी असं त्याला म्हटलं जातं. कारण की जेव्हा त्यांनी त्याला जाळलं, तर त्याच्यामध्ये ज्या पट्ट्या ओवलेल्या असतात एकमेकांबरोबर लाकडाच्या किंवा बांबूच्या, तर त्याचे इम्प्रेशन्स जे असतात ते आपल्याला भांड्यावरती पाहायला मिळतात. तर अशा प्रकारची भांडी आपल्याला पाहायला मिळतात. जर का तुम्ही बघितलं तर बाहेरच्या बाजूने हे चौकोन दिसतायत. तर हे जे चौकोन आहेत, हे या बास्केटचे इम्प्रेशन या मातीवरती आलेले आहेत आणि म्हणून त्याला बुर्ज बास्केट मार्क पॉटरी असं म्हणलं जातं. आणि ही सगळ्यात पहिल्यांदा येणारी मातीची भांडी आहेत, की जी अत्यंत साध्या पद्धतीने तयार केलेली आहेत, की ह्याच्यामध्ये कुठेही चाकाचा वापर केलेला नाहीये हे बनवण्यासाठी. त्याच्यानंतर या पद्धतीच्या आपल्याला या सिरामिक निओलिथिकमध्ये आपल्याला या पद्धतीच्या बिल्डिंग पाहायला मिळतात. तर या सगळ्या ज्या बिल्डिंग आहेत, इथं बरं का पाहिलं, इथं एक आहे, इथं एक आहे. त्या सगळ्या बिल्डिंगमध्ये तुम्हाला छोटे-छोटे चौकोन दिसतायत. आता हे चौकोन असे आहेत, की ह्याच्यामध्ये कोणी राहू शकत नाही. अगदी छोटे चौकोन आहेत हे आणि याला आतमध्ये किंवा बाहेर जाण्यासाठी म्हणून कुठे दरवाजा पण नाहीये. तर या अशा पद्धतीचे जे स्ट्रक्चर्स आहेत, तर त्याला ग्रेनरी म्हटले. म्हणजे ही गोदामाची जागा आहे, साठवणीची जागा आहे, की जे काही आपल्याला एक्स्ट्रा मिळतंय किंवा सरप्लस आहे, तर ते ह्या पद्धतीने साठवलं जायचं. तर या सगळ्या ज्या आहेत त्या ग्रेनरीज आहेत किंवा साठवणीच्या जागा आहेत. त्यानंतर आता पुढच्या कालखंडामध्ये जेव्हा आपल्याला म्हणजे या सिरामिक निओलिथिकमध्ये जेव्हा आपल्याला बरियल्स पाहायला मिळतात, तर ती आता बरियल्स जी आहेत ती नॉर्मल बरियल्स आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला कुठेही बूट शेप बरियल्स जी होती ती आता आपल्याला पाहायला मिळत नाहीत. आता ही दफनं जी आहेत
ती नॉर्मल पद्धतीची जी दफन आहेत, की ज्या ह्याच्यामध्ये खड्डा खणलेला आहे आणि आतमध्ये माणसाला ठेवलेलं आहे. आता हे माणसाला ठेवताना जर का तुम्ही पाहिलं, तर त्याची जी पोझिशन आहे, की त्याचा हात जो आहे, तो कोपरापासून मुडपलेला आहे. पाय जे आहेत ते गुडघ्यापासून मुडपलेले आहेत. तर ही जी पोझिशन आहे, हीच पोझिशन आपल्याला सिंधू संस्कृतीमध्ये सुद्धा पाहायला मिळते. म्हणजे इव्हन दफनांची जी पोझिशन आहे किंवा स्केलेटन ठेवण्याची जी पद्धत आहे, की हात दुमडलेले, त्यानंतर पाय दुमडलेले, ही पद्धत सुद्धा याच्यामध्ये आपल्याला सिंधू संस्कृतीमध्ये कंटिन्यू झालेली दिसते. आता त्याच्यानंतरचा जो कालखंड आपल्याला येतो तो म्हणजे ताम्रपाषाण युगीन कालखंड आहे या वसाहतीवरती. तर ही वसाहत वेगवेगळ्या टप्प्यांमधनं म्हणजे साधारण 6,500 ते 6,000 6,000च्या काळामध्ये साधारण ही वसाहत जी आहे ती ताम्रपाषाण युगाकडे जायला लागतं. ताम्रपाषाण युग म्हणजे काय? की जेव्हापासून आपल्याला तांबं मिळायला लागतं, तर त्याला आपण ताम्रपाषाण युग म्हणतो. तर साधारण 6,000 ते 5,500 इसवी सन पूर्व या वसाहतीमध्ये आपल्याला या तांब्याचे विविध उपकरणं किंवा तांब्याच्या विविध वस्तू ज्या आहेत त्या सापडायला लागतात आणि म्हणून आपण त्या कालखंडापासून पुढे जे वेगवेगळे आपल्याला टप्पे दिसतात या मेहरगड संस्कृतीमध्ये, तर त्याला आपण ताम्रपाषाण युगीन संस्कृती म्हणून पाहिलं जातं. आता याच्यामध्ये दिसतंय की ताम्रपाषाण युगीन संस्कृतीमध्ये जेव्हा ते येत आहेत, तर मोठ्या प्रमाणावरती चेंजेस व्हायला लागतात. म्हणजे त्याच्यामध्ये आता आपण जेव्हा बघितलं मगाशी जी आपण बघितली, की ज्या पद्धतीने ते मृद भांडी तयार करत होते. तर आता पूर्णतः स्टाईल यांची चेंज झाली. धावत्या चाकावरती सुंदर पॉटरी त्यांनी बनवायला सुरू केलं. त्याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीची कलाकुसर यायला लागते. म्हणजे जर का तुम्ही समोर 2 भांडी पाहिली, तर अप्रतिम नमुना आहे हा पेंटिंग ट्रेडिशनचा किंवा आर्टिस्टचा. तर याच्यामध्ये जर का पहिली भांडं तुम्ही पाहिलं, तर ही थाळी आहे आणि थाळीच्या आतमध्ये त्यांनी हे पेंटिंग केलेलं आहे. आता याच्यामध्ये जर का तुम्ही बघितलं तर हे मासे आहेत आणि त्या मास्याचं ओरिएंटेशन किंवा मासे अशा पद्धतीने त्यांनी हे केलेले आहेत, पेंट केलेले आहेत सर्क्युलर डिरेक्शनमध्ये, की ऑटोमॅटिकली जेव्हा तुमचा डोळा त्या भांड्यावर जातो किंवा आतल्या पेंटिंगवर जातो, तर तुमची नजर गोल फिरायला लागते माश्याबरोबर. तर म्हणजे जी मूव्हमेंट आहे, त्या माशांची मूव्हमेंट जी आहे ती इतकी सुंदर आणि रिअलिस्टिकली कॅप्चर केलेली आहे, की ऑटोमॅटिकली तुमची नजर गोल, 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 गोल फिरायला लागते आतमध्ये माशांबरोबर. त्याच्यानंतर जर का तुम्ही इथं पाहिलं, याला गॉबलेट म्हणतात. आता ह्या गॉबलेटवरती तुम्हाला नक्षीकाम तर दिसतच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या रंगामध्ये त्यांनी त्याच्यामध्ये चित्रकाम केलेलं दिसतं. म्हणजे त्याच्यामध्ये ब्राउन तर वापरलेला आहे, त्याच्यानंतर मध्ये पांढरा वापरलेला आहे. तर वेगवेगळ्या रंगांमध्ये त्यांनी याच्यावरती चित्रकाम केलेलं आपल्याला दिसतं या भांड्यांवरती. अशा वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला डिझाईन्स या भांड्यांवरती पाहायला मिळतात, की ज्या ह्याच्यामध्ये स्वस्तिक आहे. ए आणि बी इथे स्वस्तिक दिसतोय. त्याचबरोबरीने इथे वेगवेगळ्या प्रकारचे हारळी किंवा शिंग असलेले जे प्राणी आहेत, की ज्याला आम्ही नॉर्मली कॅप्रिड डिझाइन म्हणतो. कॅप्रिड म्हणजे की ज्याला शिंग आहेत, असा असलेला प्राणी म्हणजे कॅप्रिड येतो. मग तो अगदी तुमचं हरिण असेल, बारासिंग असेल, काळवीट असेल, हे सगळे कॅप्रिड फॅमिलीमध्ये येणारे प्राणी आहेत. तर ह्या पद्धतीने आपल्याला त्याच्यावरती डिझाईन्स दिसतायत तयार केलेले. या पद्धतीने आपल्याला भांडी पाहायला मिळतात, की ज्या ह्याच्यामध्ये नंतरच्या काळामध्ये आपल्याला पिंपळाचं पान आलेलं दिसतं. हे पिंपळाचं पान आहे आणि हे पिंपळाचं पान जे आहे ते नंतर सिंधू संस्कृतीमध्ये परत फार मोठ्या प्रमाणावरती येतं आणि त्याला नंतर वेगवेगळ्या धार्मिक चालीरीतींबरोबर सुद्धा जोडलं जायला लागतं पिंपळाच्या पानाला. म्हणजे आज सुद्धा पिंपळ जे आहे, तर त्याला मोठ्या प्रमाणावरती लोकं नमस्कार करतात किंवा त्याच्यावरती विविध विधी होतात. तर त्याला एक धार्मिक स्थान नंतर प्राप्त झालेलं आपल्याला दिसतं या पिंपळाला किंवा पिंपळाच्या झाडाला. ह्या पद्धतीची भांडी दिसतात, की वेगवेगळ्या प्रकारची आता पांढऱ्या आणि काळ्या रंगामध्ये त्याच्यावरती डेकोरेशन्स केलेली आहेत. ह्या पद्धतीने भांडी सगळी नव्याने यायला लागतात. वेगवेगळ्या पद्धतीचे डिझाईन्स यायला लागतात आणि सिंधू संस्कृतीला साधर्म्य असलेली ही सगळी आता पेंटिंग्ज आपल्याला या वसाहतीवरती यायला लागलेली दिसतात. तर ही सगळी सिंधू संस्कृतीची पेंटिंग आहेत, जी मोठ्या प्रमाणावर आपल्याला ती नंतर पाहायला मिळतात. तर हे जे आहेत हे परत गॉबलेट आहे, त्यानंतर बाउल आहे इथं आणि त्याच्यावरती या वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला डिझाईन्स केलेले दिसतायत. इथे बघितलं तुम्ही तर वरती बैल आहे. त्यानंतर त्याच्या पुढे सूर्य आहे आणि बैलाच्या शिंगावरती त्यांनी असं दाखवलंय, की काही पक्षी बसलेले आहेत वरती. ह्या पद्धतीने पाहायला मिळतात हे बघा. सगळे वेगवेगळे इथं प्राणी काढलेले आहेत. त्याच्यामध्ये डिझाईन्स केलेले आहेत. त्याच्यानंतर इथं फक्त डॉटेड
पेंटिंग केलेलं आहे. त्यानंतर या पद्धतीची कुंभाराची जी वेगवेगळ्या प्रकारची हत्यार आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात मेहरगडमधनं सापडलेली, की ज्याचा वापर प्रोडक्शनसाठी केला जातो. म्हणजे हे जे आहे कंगव्यासारखं, तर याच्यामुळे याचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन्स तयार केली जातात मातीवरती. त्याच्यानंतर हे जे आहे मधलं इथलं, तर त्याचा वापर जो आहे तो बेसिकली सपोर्ट देण्यासाठी केला जातो. म्हणजे त्याला आपण अॅन्व्हिल म्हणतो. तर हे या पद्धतीचे अॅन्व्हिल आपल्याला पाहायला मिळतात, की आतल्या बाजूने याला सपोर्ट दिला जातो आणि बाहेरच्या बाजूने मातीचं भांडं जे असतं त्याला मारलं जातं एक्सपांड करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी. पण जेव्हा बाहेरनं मातीच्या भांड्याला मारलं जातं, तर आतमध्ये सपोर्ट ठेवायला लागतो, नाहीतर ते तुटेल. तर हे अशा पद्धतीचे आपल्याला सपोर्ट्स पाहायला मिळतात तिथं. आणि वेगवेगळ्या प्रकारची छोटी-छोटी हत्यारं आहेत, ती काही स्कूपिंगसाठी वापरलेली आहेत, काही स्क्रॅपिंगसाठी वापरलेली आहेत, की एक्स्ट्रा क्ले जो चिकटलेला असतो पॉटवरती तो काढून टाकला त्याचा वापर करून तो क्ले काढला जातो. तर अशा वेगवेगळ्या प्रकारची उपकरणं या मेहरगडवरनं सापडलेली आहेत कुंभाराची. त्याच्यानंतर या पद्धतीचे जेव्हा आपण ताम्रपाषाण काळामध्ये येतो मेहरगडला, तर ह्या पद्धतीचे आपल्याला ग्रेनरीज पाहायला मिळतात. म्हणजे ज्या पहिल्यांदा ज्या ग्रेनरीज होत्या, ज्या आपल्याला ज्याच्यामध्ये निओलिथिकमध्ये आपण पाहिल्या, तर त्याच्यापेक्षा आता मोठ्या प्रमाणावरती याचं एक्सटेन्शन वाढलेलं आहे. जास्त प्रकारात जास्त मोठ्या प्रमाणावरती खोल्या येतात. त्याच्यानंतर इथे जर का पाहिलं तर आता तुम्ही कॉरिडॉर ठेवलेला आहे. म्हणजे हा बेसिकली वॉकिंग प्लॅटफॉर्म आहे. की ज्याच्यामुळे या वॉकिंग प्लॅटफॉर्मवरनं तुम्ही दोन्हीकडचे जे ग्रेनरीज आहेत ते वापरू शकता. या पद्धतीने वॉकिंग प्लॅटफॉर्म येतो. इथं जर का पाहिलं तर विटांचा वापर केला गेलेला आहे आणि या पद्धतीने आता या ज्या ग्रेनरीज आहेत त्याचा जो साईज आहे तोही वाढतो आणि त्याचे नंबर पण वाढत जातात. ह्या पद्धतीने या दिसतात ग्रेनरीज. आता याच्यामध्ये जे बरियल्स आहेत, तर आपल्याला 2 प्रकारचे बरियल्स पाहायला मिळतात याच्यामध्ये. एक आहे कलेक्टिव्ह बरियल आणि दुसरा आहे इंडिव्हिज्युअल. कलेक्टिव्ह बरियल म्हणजे काय, की एकापेक्षा जास्त दफनं जी आहेत ती एकाच ह्याच्यामध्ये केलेली आहेत. त्याला कलेक्टिव्ह बरियल म्हणतात. आणि इंडिव्हिज्युअल बरियल म्हणजे काय, की दफनामध्ये फक्त एकाच माणसाला ठेवलेलं आहे. तर या दोन्ही प्रकारची दफनं आपल्याला या ताम्रपाषाणयुगीन कालखंडात पाहायला मिळतात मेहरगडला. कलेक्टिव्ह पण आहेत आणि इंडिव्हिज्युअल पण आहेत. तर ही या पद्धतीने पाहायला मिळतात, की ज्या ह्याच्यामध्ये हा वरचा जर का तुम्ही बघितलं, तर याच्यामध्ये एकापेक्षा जास्त माणसं ठेवलेली आहेत. तर याला कलेक्टिव्ह बरियल म्हणतात आणि ही जर का बघितली तर ही सिंगल आहेत. एकच माणूस आहे त्याच्यामध्ये. ही सगळी सिंगल बरियल आहेत. एक-एकटे ठेवलेले आहेत. आता याच्यामध्ये मजा जर का तुम्ही बघितलं तर सगळ्यांच्या पोझिशन सेम आहेत. सगळ्यांचं ओरिएंटेशन पण सेम आहे आणि सगळ्यांचे पोझिशन पण सेम आहेत. हात आणि पाय दुमडलेले आहेत. सगळ्यांचं सेम आहेत आणि ही कलेक्टिव्ह बरियल्स आहेत. या पद्धतीने दफनं पाहायला मिळतात, की ज्याच्यामध्ये अर्थात प्रत्येक सांगाड्याचं प्रिझर्वेशन हे डिपेंड आहे, की हाडाची स्ट्रेंथ किती आहे. त्याच्यानंतर तिथलं माती जे आहे त्याचं केमिकल कॉम्पोझिशन काय आहे, वातावरण काय आहे, पाणी किती साचलं जातं तिथं. तर या सगळ्यावरती डिपेंड असतं, की प्रिझर्वेशन कंडिशन त्या आपल्याला मिळणाऱ्या बोन्सची किंवा स्केलेटन्सची कशी असेल. तर आता इथे जर का तुम्ही पाहिलं तर हे जे प्रिझर्वेशन कंडिशन आहे ते अत्यंत खराब आहे. म्हणजे तोंडाचा भाग आहे तो ऑलमोस्ट तुटलेला आहे. त्यानंतर इथं जर का तुम्ही पाहिलं, तर जो डोक्याचा भाग आहे तो सुद्धा तुटलेला आहे. हाडं सगळी वितळलेली आहेत. त्याच्यामध्ये पूर्ण हाडं सापडत नाहीये. त्याचा चुरा झालेला आहे. पण ह्या पद्धतीने मुख्यतः म्हणजे जास्तीत जास्त वसाहतींवरती जिथं आम्हाला दफनं मिळतात उत्खननामध्ये, तर साधारण त्याची कंडिशन अशीच असते. फार रेअरली, फार अगदी सुंदर अप्रतिम पद्धतीने प्रिझर्व्ह झालेलं दफन फार रेअरली पाहायला मिळतं. नाहीतर नॉर्मली ह्याच पद्धतीची दफनं पाहायला मिळतात, की ज्याच्यामध्ये बॉडी नीट नाहीये. त्यानंतर ही जी आहेत ती मी तुम्हाला मगाशी म्हटलं इंडिव्हिज्युअल बरियल्स आहेत, की एका याच्यामध्ये ठेवलेली आहेत त्यांना. तर ह्या पद्धतीने इंडिव्हिज्युअल बरियल्स दिसतात आपल्याला इथं. हा सांगाडा जो आहे तो बऱ्यापैकी सुस्थितीत असलेला सांगाडा आहे. की याचा डोक्याचा भाग उडलेला आहे, पण कमीत कमी इथं तुम्ही रिब्स पाहू शकता. हे पेल्विकचा पोर्शन आहे. त्याच्यानंतर पाय पूर्ण नीट आहेत. त्याच्यानंतर हात नीट आहेत. त्याच्या बरोबरीने 2 थाळ्या ठेवलेल्या आहेत त्या माणसाच्या बरोबरीने. कारण की ह्या ज्या गोष्टी असतात, की दफनाबरोबर ज्या विविध गोष्टी पाहायला मिळतात. मग त्याच्यामध्ये पॉटरी असेल, दागिने असतील. तर ह्याच्यावरनं बेसिकली दिसतं, की परंपरेमध्ये आपल्याला हे दिसतं, की माणूस मेल्यानंतर तो
परत एकदा जिवंत होतो आणि तो पुढच्या जन्मामध्ये किंवा पुढच्या ह्याच्यामध्ये तो जायला लागतो. तर त्यासाठी म्हणून त्याच्या बरोबरीने ज्या बेसिक रिक्वायरमेंट आहे, पाणी आहे किंवा अन्न आहे, तर ह्या गोष्टी त्याच्याबरोबर ठेवल्या जातात दफनामध्ये, की जेणेकरून तो जेव्हा परत उठेल, तर त्याच्याबरोबर बेसिक ज्या रिक्वायरमेंट आहेत ते त्याच्याबरोबर असल्या पाहिजेत पुढच्या प्रवासासाठी. आणि त्यासाठी म्हणून या वेगवेगळ्या गोष्टी याच्या दफनामध्ये ठेवल्या जात असे. या पद्धतीचे आपल्याला विविध प्रकारचे दगडाचे हत्यारं पाहायला मिळतात या पद्धतीची. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या मातीपासून तयार केलेल्या मूर्त्या पाहायला मिळतात जनावरांच्या. आणि आता या फिगर बघा. आपण निओलिथिकच्या काळामध्ये ती चिखलापासून असलेली छोटीशी एक मूर्ती बघितल्या काही, की ज्याला आपण मातृदेवता म्हटलो. आता त्या मातृदेवता कशा झाल्यात बघा, जेव्हा त्या ताम्रपाषाण कालखंडामध्ये येतात तेव्हा. या सगळ्या मातृदेवता आहेत आणि याच्यामध्ये सगळ्यात इंटरेस्टिंग काय आहे, की ज्याच्यावरती आता माझा एक विद्यार्थी आहे, तर आम्ही काम करतोय या मातृदेवतांवरती आणि स्पेसिफिकली म्हणजे मातृदेवता आहे म्हणून त्याच्यावर आम्ही काम करत नाहीये. आम्ही बेसिकली बघतोय, की फिमेल ब्युटिफिकेशन याच्यावरती आम्ही काम करतोय, की अगदी मेहेरगडच्या या काळखंडापासून सुद्धा म्हणजे अगदी निओलिथिकमध्ये, ताम्रपाषाण युगामध्ये ज्या आपल्याला या टेराकोटाच्या किंवा मातीच्या ज्या आपल्याला मूर्ती पाहायला मिळतायत, ज्या फिमेल्सच्या आहेत, तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार, वेगवेगळ्या प्रकारच्या हेअरस्टाईल्स पाहायला मिळतायत. तर त्याच्यावरती आम्ही काम करतोय आता, की म्हणजे पहिल्यापासून 7,500 वर्षापासून ते आत्तापर्यंत या हेअरस्टाईल्स, दागिने किंवा ब्युटिफिकेशन म्हणू आपण, की त्या ह्याच्यामध्ये कसे बदल होत गेले आणि ट्रॅडिशन्स कशा कंटिन्यू होत गेल्या. आता इथं जर का तुम्ही बघितलं, तर या ज्या हेअरस्टाईल्स केलेल्या आहेत, म्हणजे इथं तुमच्याकडे 1, 2 इथली तुटली आहे. 1, 2, 3 आणि 4 आहेत. आता या 4 मध्ये सुद्धा तुम्हाला 2 वेगवेगळ्या हेअरस्टाईल पाहायला मिळतात. ही एक हेअरस्टाईल आहे, की जी ह्याच्याबरोबर कॉमन आहे आणि एक हिची आहे, की जी वेगळी आहे. तर या 2 हेअरस्टाईल तुम्हाला 4 मूर्त्यांमध्ये पाहायला मिळतात. 2 हेअरस्टाईल. वेगवेगळ्या हेअरस्टाईल्स आहेत इथं. आता या हेअरस्टाईल्स वेगळ्या असणं याचा अर्थ काय आहे, की आर्किओलॉजी फक्त काम आम्ही याचं नाही करत, की हे किती पूर्वीचं आहे, हे किती जुनं आहे. पण त्याच बरोबरीने आपल्याला हे पण बघायला लागतं, की सोसायटी कशा पद्धतीची होती. सोसायटीमध्ये किती वेगवेगळ्या प्रकारची लोकं काम करत होती किंवा वेगवेगळ्या लोकांचे तिथे असलेले अवशेष काय आहेत. कारण की आता ती लोकं तर राहिली नाहीये. मग अवशेषांमधनं आपल्याला सोसायटी तयार करायची. आपल्याला त्या सोसायटीबद्दल समजून घ्यायचंय. मग आता जेव्हा मला ह्या वेगवेगळ्या पद्धतीच्या हेअरस्टाईल्स मिळतायत आणि म्हणजे आता सगळ्या लोकांना माहिती आहे, की जर का हेअरस्टाईल करायची असेल, तर कमीत कमी एक 3 तास, 4 तास हे मिनिमम जातात हेअरस्टाईल करण्यासाठी. बरोबर आहे. मग एखाद्या स्त्रीला 4 तास बसून स्वतःची ही हेअरस्टाईल करणं शक्य आहे का? स्वतःच्या हाताने अशी या पद्धतीने हेअरस्टाईल करणं हे स्वतःहून शक्य नाहीये. त्यासाठी कोणतरी माणूस पाहिजे, की तो तुम्हाला हेअरस्टाईल करून देईल. याचा अर्थ काय, की जे हेअर स्टायलिस्ट आहेत, की ज्याला आपण आज अगदी वेगवेगळ्या प्रकारचे जे हजारो रुपये घेतात तुमची हेअरस्टाईल करण्यासाठी. तर ह्या पद्धतीचे हेअर स्टायलिस्ट जे आहेत, ते प्रॉबेबली या ताम्रपाषाण युगामध्ये सुद्धा होते. म्हणजे तो एक वेगळा समाज आहे. तो एक वेगळा त्या काम करणाऱ्या लोकं तिथं आहेत ही. तर ह्या पद्धतीने प्रत्येक गोष्टीचा आम्हाला वापर करावा लागतो, की त्यातनं आपण तो समाज रचना बघू शकतो किंवा त्या समाजामध्ये वेगवेगळी जी लोकं आहेत, तर त्यांना आपण तेवढंच महत्त्वाचं स्थान देऊन त्यांच्याबद्दल माहिती गोळा करणं, हे बेसिकली आमचं काम आहे. फक्त तारीख देणं आणि मटेरियल तयार करणं किंवा नुसतं उत्खनन करणं, हे आर्किओलॉजिस्टचं काम नाहीये. आर्किओलॉजिस्टचं काम आहे त्याच्यामधनं एक इतिहास तयार करणं, त्याच्यामधनं एक स्टोरी तयार करणं आणि त्या स्टोरीमध्ये प्रत्येक वेगवेगळा जो समाज आहे, त्याला इक्वली त्याच्यामध्ये रिप्रेझेंटेशन असणं, हे या आर्किओलॉजीचं काम आहे. आणि याच्यामधनं आम्ही ह्या गोष्टी तयार करायचा प्रयत्न करतो, की जसंच म्हटलं, की बाबा फिमेल ब्युटिफिकेशन आहे, तर म्हणजे पार्लर आहेत का? मग पार्लर असतील तर हेअर स्टायलिस्ट आहे का? तर मग याच्यामधनं आम्ही या गोष्टींचा आता अभ्यास चालू केलेला आहे. आता या हेअर स्टाईल बघा तुम्ही. सुंदर हेअरस्टाईल आहेत वेगवेगळ्या पद्धतीच्या. त्यानंतर आता काही ज्या आहेत, तर मागे जर का तुम्ही बघितल्या तर या बसलेल्या आहेत. आता या उभ्या झाल्यात. या उभ्या ह्याच्या आहेत. त्याच्यानंतर हे जे 2 आहेत, हे मेल आहेत. त्याच्या डोक्यावरती तुम्हाला टर्बन दिसतंय. फेटा बांधलेला आहे डोक्यावरती.
आणि अगदी शेवटचा जो काळखंड येतो मेहरगडला, तर तिथं या अशा प्रकारच्या आपल्याला टेराकोटाच्या मदर गॉडेसेस पाहायला मिळतात, की ज्यांचा आकार जो आहे तो आता व्हायोलिन शेप झालेला आहे. म्हणजे व्हायोलिन जे आपलं इन्स्ट्रुमेंट असतं वाजवण्याचं, तर या व्हायोलिनच्या आकाराच्या झालेल्या आहेत आणि त्याच्यावरती मग आता परत मग इथे थोडंफार प्रमाणामध्ये आपल्याला दिसतं, की त्यांनी हेअर स्टाईल वगैरे केलेल्या आहेत. पण मुख्यतः त्याच्यावरती आता आपल्याला छोटे-छोटे भोकं पाडून त्याच्यावरती डेकोरेशन केलेलं दिसतंय. म्हणजे हे प्रत्येक जे डेकोरेशन आहे ते ॲक्चुअली त्यांचं फक्त म्हणजे डेकोरेशन म्हणून नाहीये, तर त्याच्याबरोबरच ते ऑर्नामेंट्स जे आहेत किंवा आभूषणं जे आहेत, ते रिप्रेझेंट करायचा प्रयत्न करतायत. म्हणून त्यांच्या गळ्यामध्ये दाखवलंय इथं. त्याच्यानंतर इथं खांद्यावरती दाखवलंय. इथं पोटाच्या भागावरती दाखवलेलं आहे. इथं जर का तुम्ही पाहिलं तर गळ्याच्या भोवती आहे. त्याच्यानंतर मधनं एक लाईन गेलेली आहे. तर या प्रकारचे त्यांनी छोटी-छोटी भोकं पाडून त्याच्यावरती डिझायनिंग केलेलं आहे. पण हे जे आहे या प्रकारच्या मातृदेवता आहेत, त्या अगदी मेहरगडच्या शेवटच्या कालखंडामध्ये म्हणजे साधारण इसवी सन पूर्व 2000 मध्ये येतात. म्हणजे आता आपण जो सगळा कालखंड पाहिला तो साधारण 7500 ते 2000 असा कालखंड आपण पाहत आलेलो आहे, की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची भांडी, वेगवेगळ्या प्रकारची दफनं आणि या गोष्टी होत आल्या आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या मातृदेवता आहेत त्या बनत गेल्या आणि साधारण 2000 बीसीला म्हणजे इसवी सन पूर्व 2000 ला ही वसाहत जी आहे ती पूर्णपणे ऱ्हासाला जाते मेहरगडची. त्याच्यानंतर ह्या पद्धतीचे आपल्याला मातीपासून तयार केलेले वेगवेगळे केक्स दिसतात. ज्याला टेराकोटा केक म्हणलं जातं. ह्याचे वेगवेगळे आकार आहेत. काही जे आहेत ते निमुळते आहेत, काही जे आहेत ते ट्रायंग्युलर आहेत, त्रिकोणी आकाराचे आहेत. आता हे जे त्रिकोणी आकाराचे किंवा अशा ज्या आहेत, तर ह्या ज्या आहेत त्या परत या सिंधू संस्कृतीमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती मिळतात आणि त्याचा वापर जो आहे, तो वेगवेगळ्या गोष्टींसाठी केला गेलेला आहे. म्हणजे काही लोकांच्या म्हणण्यानुसार याचा वापर जो आहे, तो धार्मिक ह्याच्यासाठी केला असावा किंवा अग्निकुंड जे असतात किंवा होमकुंड असतात, त्याच्यामध्ये ठेवण्यासाठी केला गेलेला आहे. काही लोकांच्या म्हणण्यानुसार याचा वापर जो आहे, तो दूध उकळण्यासाठी म्हणून केला गेलेला आहे. भट्ट्यांमध्ये ठेवलं, की हे हीट रिटेन्शनचं काम करतात बेसिकली. तर त्याच्यासाठी म्हणून केला गेलेला आहे. तर असे वेगवेगळ्या पद्धतीचे त्याच्यावरती संशोधनं केली आहेत आणि प्रत्येक तज्ञाचं वेगळं स्वतःचं असं म्हणणं आहे. तर नक्की याचा वापर कसा केला गेलेला आहे हे आजपर्यंत सुद्धा व्यवस्थितपणे आपल्याला माहिती नाहीये. त्याच्यानंतर ह्या पद्धतीचे आपल्याला ज्या वेगवेगळे शिक्के आहेत किंवा सील्स आहेत, सीलिंग्स आहेत, ते आपल्याला मेहरगडला पाहायला मिळतात. आता याच्यामधले बरेचसे जे सील्स आणि सीलिंग्स जे आहेत मेहरगडला सापडणारे, हे पूर्णतः वेगळ्या पद्धतीचे आहेत. म्हणजे याच्यामध्ये कुठेही सिंधू संस्कृतीच्या साधर्म्य असलेले सील्स आणि सीलिंग्स जे आहेत, ते पहिल्या काळामध्ये म्हणजे साधारणतः तुम्ही कालखंड 4 पर्यंत येता जेव्हा या वसाहतीवरती, तर साधारण कालखंड 4 पर्यंत या वसाहतीवरती आपल्याला सिंधू सदृश्य सील्स किंवा सीलिंग्स पाहायला मिळत नाहीत. पण नंतरच्या काळामध्ये मात्र आपल्याला या पद्धतीचे स्वस्तिक असलेले जे सील्स आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात, की जे सिंधू संस्कृतीची साधर्म्य दाखवतात. इथं जर का तुम्ही पाहिलं तर हा सिंधू संस्कृतीचा एक लेटर आहे त्याच्यावरती आणि माणूस आहे. तर या पद्धतीचे सिंधू संस्कृतीचे सील्स आहेत ते आपल्याला नंतरच्या काळामध्ये आपल्याला या मेहरगडच्या वसाहतीवरती पाहायला मिळतात. आता या सिंधू संस्कृतीने ज्या मेहरगडमधनं आता या एवढं महत्वाचं स्थान या मेहरगडला का प्राप्त झालं? तर मेहरगड अशी एकमेव वसाहत आहे या पूर्ण आपल्या भारत किंवा पाकिस्तानमध्ये, की जिथं 7500 वर्षापासून ते 2000 वर्षापर्यंत आपल्याला कंटिन्युअस लोकं राहिलेली दिसतात. बाकीच्या वसाहतींवरती काय होतंय, की लोकं 1000 वर्ष, 2000 वर्ष, 3000 वर्ष राहतायत आणि ती वसाहत सोडून देतात आणि दुसरीकडे वसाहत करतात. पण ही एकमेव वसाहत आहे, की जिथं आपल्याला म्हणजे अल्मोस्ट एक 5000 वर्षाच्या कालखंडाचा इतिहास जो आहे, तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. मग त्याच्यामधनं होणारे शेतीमधले बदल असतील, पाण्यामध्ये होणारे बदल असतील किंवा टेक्नॉलॉजीमधले बदल आहेत, घरांच्या रचनेमध्ये होणारे बदल आहेत, पॉटरी जी तयार होते त्याच्यात बनवण्याच्या तंत्रातले जे बदल आहेत, ते आपल्याला पाहायला मिळतायत. वेगवेगळ्या प्रकारचे पेंटिंग कुठल्या काळामध्ये येतायत, ते आपल्याला पाहायला मिळतायत. त्याच्यामुळे मेहरगडमधनं आपल्याला एक जी सांस्कृतिक आपल्याला जी वाटचाल आहे, ती आपल्याला या मेहरगडमध्ये पाहायला मिळते एकाच ठिकाणी आणि म्हणून मेहरगडला फार महत्त्वाची वसाहत मानली जाते. कारण याच्यामुळे आपल्याला एक लक्षात आलं, की हे जे पूर्वीच्या काळामध्ये लिहिलं होतं, की मेसोपोटेमियामधनं लोकं आले आणि त्यांनी सिंधूच्या तीरावरती या वसाहती बनवल्या. तर ते सगळं खोटं आहे किंवा ते सगळं चुकीचं आहे, हे आपल्याला या मेहरगडच्या वसाहतीवरनं समजून येतं. आणि त्याच बरोबरीने
मेहरगडला जसं मी तुम्हाला दाखवलं की तिथं आपल्याला शंख मिळतोय, लॅपिस लाजुली मिळतोय. तर आता या प्रत्येक ज्या गोष्टी आहेत, ह्या काय मेहरगडची लोक बनवत नाहीयेत किंवा मेहरगडच्या आजूबाजूला अवेलेबल नाहीये. म्हणजे जर का तुम्ही बघितलं लॅपिस लाजुली जो निळ्या रंगाचा खडा असतो, तो अफगाणिस्तानमधनं येतोय. बदाख्शान नावाचा एक रिजन आहे. त्या बदाख्शानमधनं येतोय. त्याच्यानंतर जो शंख आहे, जो समुद्रातला वापरलेला शंख आहे. आता बलुचिस्तानमध्ये समुद्र तर अजिबात नाहीये. तर हा समुद्रातनं येणारा शंख जो आहे तो कुठून येतोय? तर तो मक्रान कोस्ट जो आहे पाकिस्तानमध्ये, त्या मक्रान कोस्टवरनं जातोय. त्याच्यानंतर तिथं आपल्याला बघायला मिळतं, की जी नंतरच्या काळामध्ये वेगवेगळ्या संस्कृतींची खापरं जी मेहरगडला यायला लागतात. तर त्याच्यामध्ये राजस्थानमधनं खापरं चालली आहेत. त्याच्यानंतर सिंधमधनं चालली आहेत. पाकिस्तान पंजाबमधनं चाललेली आहेत. तर या वेगवेगळ्या भागांमधनं वेगवेगळा माल जो आहे तो या मेहरगडला येतोय. म्हणजेच काय, की जो ट्रेड आहे, तर हा ट्रेडची सुरुवात ही खूप आधीच्या काळामधून झालेली आहे. म्हणजे आपण जो म्हणतो, की जो मोठ्या प्रमाणावरती नॅशनल, इंटरनॅशनल ट्रेड जो सिंधू संस्कृतीने सुरू केला, तो सिंधू संस्कृतीने वाढवला, त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. पण हे जे ट्रेड रूट्स आहेत, की दळणवळणाचे जे मार्ग आहेत, हे मार्ग खूप पूर्वीपासून आहेत. म्हणजे तुम्हाला एक मजा म्हणून सांगतो, की आमच्या कॉलेजमध्ये एक प्रोफेसर आहेत, प्रोफेसर के पदैया म्हणून. तर यांनी इसामपूर नावाची एक वसाहत आहे कर्नाटकामध्ये, गुलबर्गामध्ये. तर तिथं खूप वर्ष काम केलं त्यांनी त्या भागामध्ये. आणि ही जी आहे ती ॲश्युलियन वसाहत आहे. ॲश्युलियन म्हणजे की जेव्हा माणूस दगडाची हत्यार वापरत होता. म्हणजे त्याचं डेट जे आहे ते आहे 1.2 मिलियन इयर्स. 1.2 मिलियन इयर्स एवढी जुनी ती वसाहत आहे. आता या वसाहतीवरती मोठ्या प्रमाणावरती दगडी हत्यार वापरत होते किंवा दगडी हत्यार तयार करण्याचा कारखाना होता. तिथं लोक बनवायचे. आणि तेव्हा जेव्हा मोठ्या प्रमाणावरती आजूबाजूच्या भागामध्ये सर्वेक्षण केलं, त्याचा अभ्यास केला, तेव्हा असं लक्षात आलं, की 1.2 मिलियन इयर्सला सुद्धा ही इसामपूरची लोक या बाकीच्या ज्या छोट्या-छोट्या वसाहती किंवा टोळ्या राहत होत्या, तर त्या टोळ्यांना दगडी हत्यारं पुरवत होते. म्हणजे ट्रेड कधीपासून पाहायला मिळतो आपल्याला, तर 1.2 मिलियन इयर्स पासून आपल्याला ट्रेड पाहायला मिळतो. तर मग हळू-हळू ही जी दळणवळणाची साधनं आहेत, दळणवळणाचे जे मार्ग आहेत, ते हळू-हळू वाढत जातात. आणि ते वाढत जाणारे जे मार्ग आहेत, मग त्याच्यामधनं सधनता येते आणि समृद्धी येते. तर ती आपल्याला या सिंधू संस्कृतीमध्ये नंतरच्या काळामध्ये पाहायला मिळते. त्यामुळे अशा अनेक कारणांमुळे आपल्याला ही जी मेहरगडची वसाहत आहे, ती अत्यंत महत्त्वाची असलेली दिसून येते त्या ह्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये जर का तुम्ही पाहिलं तर आता या वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला पूर्व सिंधू संस्कृती पाहायला मिळतात, की या पूर्व सिंधू संस्कृतीची जी लोक आहेत किंवा या पूर्व सिंधू ज्या संस्कृती आहेत वेगवेगळ्या, या सगळ्या संस्कृतींचं जेव्हा एकत्रीकरण होते, त्याच्यानंतर आपण ज्याला मॅच्युअर हरप्पन म्हणतो, की ज्याच्यामध्ये आपल्याला सुंदर घराची रचना दिसते, तुमचा डॉकयार्ड दिसतो किंवा ग्रेट बाथ दिसतो. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, तर ह्या विविध ज्या पूर्व सिंधू संस्कृती आहेत, वेगवेगळ्या भागांमध्ये आहेत, म्हणजे पाकिस्तानमध्ये आहेत, भारतामध्ये आहेत. तर वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला या संस्कृती पाहायला मिळतात पूर्व सिंधू. आणि त्या एकत्र येऊन ह्या सिंधू संस्कृतीची एक निर्मिती होताना आपल्याला दिसते. म्हणजे जसं आपण पहिल्या भागामध्ये पाहिलं, की ज्या याच्यामध्ये आपण सिंधू संस्कृतीला 3 याच्यामध्ये डिव्हाईड केलं. अर्ली हरप्पन, मॅच्युअर हरप्पन आणि लेट हरप्पन. तर हे अर्ली हरप्पन कल्चर जे आहेत किंवा पूर्व सिंधू संस्कृती जी आहे, तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आपल्याला संस्कृती पाहायला मिळतात. तर त्यातली सगळ्यात जुनी जी संस्कृती आहे तिचं नाव आहे हाकडा संस्कृती. आता हाकडा संस्कृती म्हणजे काय, की एक पाकिस्तानचे आर्किओलॉजिस्ट आहेत मोहम्मद रफीक मुघल. म्हणजे हे बरेच वर्ष अमेरिकेमध्ये होते. बॉस्टन युनिव्हर्सिटीमध्ये हे साऊथ एशियन आर्किओलॉजीचे चेअर होते. तर ते म्हणजे त्यांनी ऑलमोस्ट त्यांचं करिअर बॉस्टन युनिव्हर्सिटीमध्ये काढलं. त्याच्यानंतर त्याच्या आधीच्या काळामध्ये ते डायरेक्टर होते पाकिस्तान आर्किओलॉजी डिपार्टमेंटचे काही वर्ष. आणि त्याच्यानंतर ते बॉस्टनला शिफ्ट झाले आणि आता परत ते रिटायरमेंट नंतर पाकिस्तानमध्ये आलेले आहेत, काम करतायत ते. तर यांनी हाकडा नदीच्या किनाऱ्यावरती मोठ्या प्रमाणावरती सर्वेक्षण केलं. आता हाकडा नदी म्हणजे काय, की जेव्हा ती भारतामध्ये वाहते त्याला आपण घग्गर म्हणतो आणि हीच नदी जेव्हा पाकिस्तानमध्ये जाते त्याला आपण हाकडा म्हणतो. तर घग्गर हाकडा ही एकच नदी आहे. त्याची 2 नाव आहेत, एक भारतात एक पाकिस्तानमध्ये. आणि ही जी घग्गर हाकडा आहे, तर तिला लोकांनी सरस्वती म्हणून आयडेंटिफाय केलेले, की ऋग्वेदामध्ये जे आपल्याला सरस्वतीचे उल्लेख मिळतात, तर ही नदी म्हणजे गग्गन आणि हाकरा म्हणजे पूर्वीची किंवा ऋग्वेदामध्ये असलेली सरस्वती असं लोकांचं म्हणणं आहे.
तर या हाकडामध्ये म्हणजे पाकिस्तान मधली जी नदी आहे हाकडा, तर त्याच्यावरती मोठ्या प्रमाणावर सर्वेक्षण केलं आणि तिथं एक नवीन संस्कृती त्यांना सापडली. त्याचं नाव त्यांनी हाकडा संस्कृती केलं, कारण हाकडा नदीच्या किनाऱ्यावरती सापडत होती म्हणून. आता याचं कॅरेक्टर काय या हाकडा संस्कृतीचं, तर त्याच्यामध्ये आता एक लक्षात घ्या, की आपण जेव्हा कुठल्याही सिंधू संस्कृतीविषयी बोलतो किंवा ताम्रपाषाण युगीन संस्कृतींविषयी बोलतो, तर खापरं जी आहेत ती सगळ्यात महत्वाची आहेत. खापरांवरनं त्या संस्कृतीचं नामकरण होतं आणि त्या खापरांवरनं त्याचं वैशिष्ट्य ठरवलं जातं. खापरं म्हणजे आपण म्हणतो ना, जसं कुठल्याही विषयाची एक एबीसीडी असतं, तसं खापरं ही आर्किओलॉजीची एबीसीडी आहे. म्हणजे जर ज्याला प्रोटो हिस्ट्रीमध्ये म्हणजे ताम्रपाषाण युगामध्ये किंवा सिंधू संस्कृतीमध्ये काम करायचंय, त्याला खापरं येणं गरजेचं आहे, की ज्याला उत्खनन करायचंय आणि काम करायचंय, त्याच्यासाठी खापरं हे पहिलं काम आहे, की ते त्याला आलं पाहिजे. कारण की जर का मला ती खापरच ओळखता आली नाही कुठली आहेत, तर मी संस्कृती ओळखू शकत नाही कुठली. कारण प्रत्येक संस्कृतीची स्वतःची अशी एक वैशिष्ट्यपूर्ण भांडी आहेत, की ज्यांनी ती तयार केली आणि त्या वैशिष्ट्यपूर्ण भांड्यांवरनं त्या संस्कृतीची आयडेंटिटी असते आणि संस्कृती शोधली जाते किंवा संस्कृतीचं नामकरण केलं जातं. त्यामुळे आता जर का तुम्ही इथं बघितलं, तर या हाकडा संस्कृतीमध्ये मिळणारी जी भांडी आहेत, त्याची नावं तशी आहेत. हाकडा इन्साइज. हाकडा इन्साइज म्हणजे काय, की ज्याच्यावर कोरीव काम आहे. हाकडा ॲप्लिक. हाकडा ॲप्लिक म्हणजे काय, की ज्याच्यावरती बाहेरच्या बाजूनी, वरच्या बाजूनी चिखलाचे गोळे तयार करून वेगवेगळे डिझाईन्स आहेत ते चिकटवलेले आहेत. ॲप्लाय केले म्हणून ॲप्लिक. वरनं चिकटवलेले आहेत. त्याच्यानंतर हाकरा ब्लॅक बर्निश्ड म्हणजे काय, की काळ्या रंगाची भांडी आहेत, की जी घासून पुसून गुळगुळीत केली आहेत आणि चकाकीत केली आहेत. म्हणून त्याला बर्निशिंग म्हटलं जातं, की ते चकाकीत भांडी आहेत. त्यानंतर पेंटेड बफ पॉटरी म्हणजे काय? बफ रंगाची भांडी आहेत, की जे बफ रंग म्हणजे नॉर्मली थोडासा त्याला हिरवट झाक असते मातीला. हिरवट रंगाची माती असते. तर त्या मातीपासून तयार केलेली भांडी असतात आणि त्याच्यावरती पेंटिंग केलेली असतात. आणि पेंटेड पॉटरी म्हणजे किंवा लाल रंगाची भांडी असतील किंवा कुठल्याही वेगळ्या रंगाची भांडी असतील, त्याच्यावरती पेंटिंग केलेलं आहे. तर अशा प्रकारची जी आहेत ती आपल्याला या हाकडा संस्कृतीमध्ये पाहायला मिळतात. तर या पद्धतीची ही भांडी आहेत, की ज्याच्यावरती वरती इथं जर का तुम्ही पाहिलं, तर हा मातीचा लेप दिलेला आहे. तर हे जे आहेत ते मड ॲप्लिक आहेत. इथं वरती सगळीकडे इथं बघा, इथं मातीचा लेप आहे. हा बाहेरनं मातीचा लेप दिलेला आहे. त्याच्यानंतर ही इन्साइज्ड आहेत, की ज्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं कोरीव काम केलेलं दिसतंय. इथं, इथं, इथं या सगळ्या कोरीव कामं केलेली आहेत त्या मातीच्या भांड्यांवरती, तर त्याला इन्साइज्ड वेअर असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर हे ब्लॅक बर्निश आहे, की काळ्या रंगाचं लेप दिलेलं आहे आणि घासलेली आहेत आणि त्याला चकाकी आणली त्या भांड्यांना, म्हणून त्याला ब्लॅक बर्निश्ड वेअर म्हणलं जातं. त्यानंतर अजून एक प्रकारचं भांडं मिळतं, त्याच्यावरती त्याला आपण टॅन किंवा चॉकलेट स्लिप वेअर म्हणतो, की त्याच्यावरती बाहेरच्या बाजूनी चॉकलेटी रंगाची किंवा टॅन रंगाचा एक लेप दिला जातो भांड्याच्या बाहेरनं. ही भांडी ह्या पद्धतीने दिसतात. हा लेप दिलाय बाहेर सगळा त्याच्यावरती. त्याच्यानंतर बायक्रोम म्हणजे 2 रंगामध्ये चित्रकाम केलेली भांडी जी असतात, ती आपल्याला या हाकडामध्ये पाहायला मिळतात. इथं जर का पाहिलं तर काळ्या रंगामध्ये आउटलाईन केली आहे आणि त्याच्या आतमध्ये पांढरा रंग भरलाय. म्हणजे इथे याचा अर्थ काय, की 2 रंगाचं त्यांनी 2 रंग वापरले चित्रकामासाठी, काळा आणि पांढरा. इथं हा मोर आहे ॲक्चुअली तयार केलेला. बाकीचा त्याचा भाग तुटलेला आहे, पण इथं तोंड आहे आणि हा मानेचा भाग आहे मोराचा. त्याच्यानंतर जे आता यांची जी घररचना आहे किंवा घरं जी आहेत, तर आता मुख्यतः याच्यात मजा अशी झालेली आहे, की मुघलांनी त्यांनी हाकडा संस्कृती तर शोधली पाकिस्तानमध्ये किंवा हाकडा नदीच्या तीरावरती. पण कुठलीच वसाहत जी आहे हाकडा संस्कृतीची ती पाकिस्तानमध्ये उत्खनन झालेली नाहीये. उत्खनन जे झाले हाकडा संस्कृतीचं ते सगळं भारतामधल्या वसाहतींवरती झालेलं. म्हणजे घग्गरच्या किनाऱ्यावरती ज्या वसाहती आहेत या हाकडा संस्कृतीचं त्याचं उत्खनन झालंय. त्यामुळे ॲक्चुअल जी सायंटिफिक इन्फॉर्मेशन आहे, उत्खननामध्ये मिळणारी जी माहिती आहे किंवा त्याचा जो कालखंड आहे, तो भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळतो व्यवस्थित पद्धतीने काम झालेला. आता याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती वसाहती ज्या आहेत हरियाणामधल्या, तर तिथं उत्खनन केलेलं आहे. म्हणजे जसं बिर्डानाची वसाहत आहे किंवा गिरावड आहे, त्याच्यानंतर राखीगढी आहे, त्याचबरोबर फरमाना आहे. तर या वेगवेगळ्या वसाहतींवरती अगदी पहिला जो कालखंड आहे, की जेव्हा माणूस तिथं येऊन राहायला लागला त्या वसाहतीमध्ये, तर ती जी वसाहत आहे, ती या हाकडा संस्कृतीच्या लोकांची आहे. जी पहिली वसाहत बसवली गेली, ती या हाकडा संस्कृतीच्या लोकांनी बसवली. आता याच्यामध्ये जर का पाहिलं, तर मजा अशी आहे, की या हाकडा संस्कृतीच्या लोकांनी कधीच घरं जी आहेत, ती जमिनीवरती बांधली नाहीत. ते खड्डे करून राहत होते. जमिनीच्या आतमध्ये खड्डे करायचे आणि त्याच्या आतमध्ये राहत होते.
तर अशा प्रकारे हे लोक राहत होते. म्हणजे हा जो खाली खड्डे दिसत आहेत, हे राहायची जागा आहे. इथं जर का तुम्ही पाहिलं ते सगळे खड्डे आहेत बघा, गोलाकार. आणि त्याच्यानंतर जर का तुम्ही पाहिलं तर हळूहळू जशी संस्कृतीची डेव्हलपमेंट होतीये, तर नंतरच्या काळामध्ये सिंधू संस्कृतीची लोक हे जमिनीवरती घरं बांधायला लागली, विटा यायला लागल्या आणि त्याच्यानंतर परत संस्कृती जेव्हा प्रगत होते तेव्हा विटांचा आकार जो आहे तो एक समान व्हायला लागतो. इथं विटा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आकाराच्या आहेत, इथं विटा ज्या आहेत त्या एक समान आकाराच्या आहेत. तर याच्यामधनं आपल्याला जी डेव्हलपमेंट आहे सिंधू संस्कृतीची ती पाहायला मिळते, की जमिनीमध्ये राहणारी लोक हळूहळू कशा पद्धतीने विकसित होत गेली आणि सिंधू संस्कृतीमध्ये त्यांचं रूपांतर होत गेलं. तर हे सगळे जे आहे त्याला गर्तावास म्हणतात व हे खड्ड्यामध्ये राहायचे ते लोक, खड्डा खणून राहायचे. त्याचबरोबरीने या काही खड्डे जे आहेत ते मोठे जे राहण्यासाठी आहेत, काही खड्डे जे असतात ते छोट्या आकाराचे असतात. तर या छोट्या आकाराच्या खड्ड्यांमध्ये मुख्यतः कचरा टाकला जायचा किंवा जे प्राणी आहेत तर ते प्राण्यांना आत ठेवून त्याच्यावरनं त्यांचं झाकण ठेवलं जायचं की ते प्राणी सुरक्षित राहावेत म्हणून. काही ठिकाणी आपल्याला दिसून येतं की चूल जी आहे ती खड्ड्यामध्ये बांधलेली आहे, की तिथं जे स्वयंपाक आहे किंवा अन्न शिजवण्याची जी प्रक्रिया आहे ती त्या खड्ड्यामध्ये केलेली आहे. तर त्याला आम्ही सेकंडरी किंवा ऑक्झिलरी पीट म्हणतो. म्हणजे एक मोठा खड्डा असतो जो राहण्यासाठी असतो आणि छोटे छोटे खड्डे त्याच्या बाजूने असतात की ज्याच्यामध्ये वेगवेगळी कामं केली जातात. तर ते सेकंडरी किंवा ऑक्झिलरी पीट असतात. ज्याचं याच्यामध्ये जर का तुम्ही पाहिलं तर आतमध्ये तुम्हाला इथं जनावराचं हाड दिसतंय. इथं जे आहे तो चिखलाचा गोळा आहे की ज्याच्यावरती रीड इम्प्रेशन दिसतात, म्हणजे बांबूचे मार्क्स आहेत हे, की ज्याच्यावरनं कळतं की ह्या लोकांनी बांबू लावून या गोलाकार जे खड्डे आहेत ज्याच्यामध्ये राहतायत त्याच्या बाजूनी बांबू रोवून त्याच्यावरती छत ठेवलेलं असावं. कारण इथे आम्हाला बांबूचे इम्प्रेशन्स पाहायला मिळतात या मातीवरती. त्याच्यानंतर इथं जर का तुम्ही पाहिलं तर प्राण्याचं अख्खच्या अख्खं डोकं आहे किंवा खोपडीचा भाग आहे इथं. हे सगळं कचरा फेकण्याची जागा आहे बेसिकली. त्याच्यानंतर इथं जर का पाहिलं तर हा खड्डा एक्सकॅव्हेट केलेला नाहीये अजून. याला मार्किंग केलेलं आहे, पण याचं एक्सकॅव्हेशन झालेलं नाही आणि त्याच्या बाहेर तुम्ही इथं पाहिलं तर इथं छोटीशी तुम्हाला हर्थ दिसते किंवा कुकिंग प्लेस दिसते. त्याच्यानंतर ही दुसरी वसाहत आहे या हाकडा संस्कृतीची, गिरावड म्हणून. आता या गिरावडला आम्हीच उत्खनन केलं होतं या वसाहतीवरती आणि फार सुंदर वसाहत आहे. म्हणजे सरफेस वरतीच तुम्ही पाहू शकता की इथं उत्खनन न करता इथं मग आम्हाला कुंभाराची भट्टी दिसते वरती. ही कुंभाराची भट्टी आहे. त्याच्यानंतर इथं दुसरी भट्टी आहे कुंभाराची. आता जेव्हा आम्ही त्याचं उत्खनन केलं तर ह्या पद्धतीचे आम्हाला गर्तावास सापडले या उत्खननामध्ये. वेगवेगळ्या प्रकारचे गर्तावास आहेत, काही मोठे आहेत, काही छोटे आहेत. या पद्धतीने आम्हाला हे उत्खनन करताना हे सगळे गर्तावास या वसाहतीवरती सापडले. आणि त्याचबरोबरीने जेव्हा आम्ही एक गर्तावासांचा अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं की एक गर्तावास जे आहेत ते कॉम्प्लेक्समध्ये. कॉम्प्लेक्समध्ये म्हणजे काय, की एक गर्तावास मोठ्या आकाराचा आहे आणि छोटे छोटे गर्तावास आहेत किंवा छोटे छोटे खड्डे आहेत. तर असे जेव्हा आम्ही मोठे गर्तावास जे आहेत त्यांचं लोकेशन आयडेंटिफाय केलं एक्सकेव्हेशन मध्ये, तेव्हा लक्षात आलं की हे वेगवेगळे 7 कॉम्प्लेक्स आहेत आणि प्रत्येक कॉम्प्लेक्स मध्ये एक मोठं घर आहे आणि बाकीची छोटी आहेत. एक मोठं घर आहे आणि बाकीची छोटे छोटे पीट्स आहेत. इथं जर का पाहिलं तर हे मोठं, बाकी सगळी छोटी आहेत. हे जर का तुम्ही इथं पाहिलं तर हे मोठं आहे राहण्याचं आहे, बाकी सगळी छोटी छोटी आहेत. इथं जर का तुम्ही पाहिलं तर हे मोठं आहे खड्डा आहे, इथं परत छोटी छोटी आहेत. तर ह्या पद्धतीने आम्हाला असे कॉम्प्लेक्सेस सापडले. त्याचबरोबर इथं जर का पाहिलं तर ही कुंभाराची भट्टी आहे काळ्या रंगामध्ये. इथं कुंभाराची भट्टी तुम्हाला दिसते. इथं कुंभाराची भट्टी आहे. ही कुंभाराची भट्टी आहे. तर या पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे कुंभाराच्या भट्ट्या पाहायला मिळतात. हे याचे क्लोजअप आहेत. हा मोठा गर्तावास आहे आणि त्याच्या बाजूने हे छोटे छोटे. त्याच्यानंतर हे जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला परत दिसतंय काही साठवणीच्या जागा आहेत, काही जो कचरा फेकण्यासाठी तयार केलेल्या जागा आहेत. या सगळ्या जे आहेत ते स्टोरेज पीट आहेत. हे छोटे छोटे आहेत सगळे, की याच्यामध्ये अन्न धान्य किंवा या गोष्टी साठवल्या जातात, साठवणीसाठी म्हणून खोदलेले ते. ह्या पद्धतीचे स्टोरेज पीट्स दिसतात. परत या सगळ्या साठवणीसाठी खोदलेले ते, या साठवणीच्या जागा आहेत. त्यानंतर ह्या पद्धतीची मडकी जी आहे ती 2 घरांच्या मध्ये किंवा 2 कॉम्प्लेक्सच्या मध्ये अशा प्रकारची मडकी जी आहे ती मातीमध्ये ठेवली जातात किंवा याच्यामध्ये ग्राउंडमध्ये आतमध्ये ठेवली जातात, की जेणेकरून पक्षी किंवा जे प्राणी आहेत त्यांना पिण्यासाठी पाणी मिळावं. हे गार्बेज पीट आहे.
याच्यामध्ये आम्हाला अख्खीच्या अख्खी कॅटल सापडली. या गार्बेज पीट मध्ये जर का तुम्ही पाहिलं ते ऑलमोस्ट 90% पूर्ण म्हैस ही मिळालेली आम्हाला या उत्खननामध्ये. या कुंभाराच्या भट्ट्या आहेत. म्हणजे हा जो पोर्शन आहे तो चॅनल आहे की ज्याच्यामधनं फ्युएल टाकलं जातं. आतमध्ये इथं जे आहे या आतमध्ये इथं मातीची भांडी ठेवली जातात आणि त्याच्यानंतर त्यांना भाजलं जायचं. तर या पद्धतीने आम्हाला वेगवेगळ्या कुंभाराच्या भट्ट्या सापडलेल्या आहेत या वसाहतीवरती. अजून काही कुंभाराच्या भट्ट्या तुम्ही बघू शकता याच्यामध्ये. ही एक दुसरी कुंभाराची भट्टी आहे की ज्याला ओपन फायर म्हणलं जातं, की खड्डा करून त्याच्यामध्ये मातीची भांडी ठेवली जातात आणि खड्ड्याला आग लावली जाते. वरनं सगळं हे ठेवून गोवऱ्या असतील किंवा लाकूड असेल या सगळ्या गोष्टी ठेवून त्याला आग लावली जाते. तर या ओपन किल्न्स आहेत की ज्याच्यामध्ये फक्त खड्डा खणून ते ठेवलं जातं. परत एकदा दुसरी किल्न दिसते तुम्हाला इथं. मोठीच्या मोठी भट्टी आहे ही. आता याच्यामध्ये या भट्ट्यांमध्ये कारण की हा जो मधला आहे याला सेंट्रल स्टंप म्हटलं जातं की ज्याच्या बाजूनी सगळी भांडी रचली जातात. तर हा मातीचा असतो पण हळूहळू कारण भट्टी आहे त्याच्यामध्ये आग लागत राहते. त्यामुळे नंतर हे सगळी जी माती आहे ती सगळीच्या सगळी भाजली जाते. आता याच्यामध्ये आम्हाला काही हस्क इम्प्रेशन मिळाले. हस्क इम्प्रेशन म्हणजे जे याचे धान्याचे वरचं जे स्किन असतं जे आपण काढून टाकतो तर ते त्याला हस्क म्हटलं जातं. तर त्याचे इम्प्रेशन जे आहेत ते आम्हाला या मातीच्या याच्यामध्ये मिळालेत. तर त्याच्यामध्ये काही जे आहेत ते गव्हाचे आहेत, काही बार्ली म्हणजे जवाचे आहेत आणि राईस म्हणजे तांदूळाचे इम्प्रेशन पाहायला मिळतात. तर आम्हाला तिन्ही पद्धतीचे इम्प्रेशन्स याच्यावरती मिळालेले आहेत या विटांवरती. आता हे जे आहे हे ॲनिमल हुफप्रिंट आहे. म्हणजे प्राण्याचा पाय या चिखलावरती कधीतरी पडला होता आणि त्या चिखलामध्ये त्या प्राण्याच्या पायाचा ठसा उमटलेला आहे. हा आता हा जो ठसा आहे की ज्याच्यामध्ये हा मधला पोर्शन आतमध्ये येतोय पायाचा किंवा त्याच्या खुरांचा. तर हे जे खूर जे आहे किंवा खुराचं इम्प्रेशन जे सापडलेलं आहे हे नीलगाईचं आहे. कारण की मग त्याच्यानंतर त्याच्यावरती सायंटिफिक अभ्यास केला गेला. प्राण्यांच्या खुराबरोबर त्याला मॅच केलं गेलं की कुठल्या खुराबरोबर हे मॅच होतंय. तर या पद्धतीने अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की हे नीलगाईचं खूर आहे किंवा हे पायाचा जो ठसा आहे तो नीलगाईचा आहे. ह्या पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळतं. मगाशी मी तुम्हाला म्हटलं तसं हे गर्तावास आहेत आणि इथं वरती छोटे छोटे खड्डे आहेत आणि इथं पिण्याच्या पाण्यासाठी म्हणून हे रांजण किंवा जे माठ आहेत ते जमिनीमध्ये गाडलेले दिसतात ह्या पद्धतीने. त्यानंतर ह्या पद्धतीचे आपल्याला टेराकोटाचे क्ले केक्स पाहायला मिळतात की जे मी तुम्हाला म्हणलं की सिंधू संस्कृतीमध्ये फार फेमस आहेत आणि त्याचे जसं मी सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारे त्याचा वापर केला गेलेला आहे. तर ह्या ज्या आहेत त्याला वेगवेगळी नावं आहेत. ट्रायंग्युलर टेराकोटा केक म्हणतात याला, इडली शेप म्हणतात कारण की इडलीच्या आकाराचे असतात आणि वरती एक छोटंसं डिप्रेशन असतं. इथं जर का तुम्ही बघितलं टॉपला तर इथं खड्डा झालाय. तर हा म्हणजे म्हणून त्याला इडली शेप म्हणलं जातं कारण इडली जेव्हा तुम्ही कुकरमध्ये लावता तर कुकरचा जो वरचा भाग असतो तो इडलीवरती दाबला जातो आणि बऱ्याच वेळेला इडलीला मध्ये खड्डा पडतो इडली जेव्हा बनवली जाते तेव्हा. तर म्हणून त्याला इडली शेप टेराकोटा म्हटलं गेलंय. त्याचबरोबरीने ह्या पद्धतीचे क्रुसिबल्स मिळतात. क्रुसिबल्स म्हणजे मुख्यतः याच्यापासून जे तांब असतं तर तांब बनवण्यासाठी म्हणजे तांब गाळण्यासाठी किंवा सेकंडरी हिटिंगसाठी तुम्हाला या क्रुसिबल्सची गरज असते. हे मातीपासून बनवलेले असतात की ज्याच्यामध्ये ते गाळले जातात. तर अशा पद्धतीचे क्रुसिबल्स पाहायला मिळतात की जे आपल्याला इनडायरेक्टली तांब किंवा मेटल याच्या संदर्भामध्ये असलेली जी कामं चालल्यात किंवा मेटल प्रोडक्शन बद्दलची माहिती आपल्याला देतात. त्यानंतर या पद्धतीची दगडाची वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला उपकरणं पाहायला मिळतात आणि हे जे आहेत ते हाडापासून तयार केलेली हत्यार आहेत. जनावरांची हाडं वापरून तयार केलेली हत्यार आहेत, बोन टूल्स. त्याच्यानंतर बीड्स आहेत, पेंडंट्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे मातीचे आहेत, कार्नेलियनचे आहेत, लॅपिस लाजुलीचे आहेत. त्यानंतर मातीपासून बनवलेल्या या बांगड्या आहेत की ज्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचं डिझाईन पाहायला मिळतं आपल्याला या मातीच्या बांगड्यांवरती. त्याच्यानंतरची जी संस्कृती आपल्याला पाहायला मिळते तर ती म्हणजे त्याचं नाव आहे रावी संस्कृती. आता त्याचा कालखंड साधारण आहे आता अच्छा मागचा जो कालखंड आहे हाकडा संस्कृतीचा
तर हाकडा संस्कृतीचा कालखंड जो आहे तो साधारण आहे 4000 ते 3200 इसवी सन पूर्व. 4000 ते 3200 असा हिचा कालखंड आहे. आता त्याचबरोबरीने पुढची जी संस्कृती आहे ती म्हणजे रावी संस्कृती, जिचा कालखंड आहे 3300 ते 2800. आता ही रावी संस्कृती जी आहे ती हडप्पाची जी वसाहत आहे, त्या हडप्पाच्या वसाहतीवरती या रावी संस्कृतीचा शोध लागलेला आहे. म्हणजे सगळ्यात पहिला जो कालखंड आहे हडप्पाच्या वसाहतीचा, तो रावी संस्कृतीचा कालखंड आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची खापरं पाहायला मिळतात. या पद्धतीची खापरं आहेत की ज्याच्यामध्ये परत 2 रंगांमध्ये आपल्याला डिझाईन केलेलं दिसतं. आता हे जे आहेत हे डिझाईन ते दिसताना असं वाटतं की ही पानं आहेत. पण ऍक्च्युली पानं नाही आहेत, हे इंटरसेक्टिंग सर्कल्स आहेत. 2 वेगवेगळे गोल आहेत की जे एकमेकांना छेदून जातात. म्हणजे नीट पाहिलं तर हा एक गोल आहे आणि दुसरा गोल इथून तयार होतो. हा एक गोल आहे, हा एक गोल आहे. परत याला कट करणारा हा एक गोल आहे, याला कट करणारा इकडे दुसरा गोल आहे. हे इंटरसेक्टिंग सर्कल्स आहेत. एकमेकांना छेदणारे सर्कल्स आहेत आणि जिथं ते एकमेकांना छेदतायत तिथं वेगवेगळे रंग भरलेले आहेत. त्यामुळे दिसताना असं वाटतं की पानं आहेत. पण ऍक्च्युली हे इंटरसेक्टिंग सर्कल्स आहेत. ठीक आहे. त्याचबरोबरीने इथं जर का पाहिलं तर मोर आहे. इथं मोराचं डिझाईन पाहायला मिळते, चित्र पाहायला मिळते. हा जो प्रकार आहे याला आपण डिश ऑन स्टँड म्हणतो. याच्यावरती डिश आहे आणि खाली स्टँड आहे, म्हणून याला डिश ऑन स्टँड म्हटलं जातं. त्याच्यानंतर जर का यांचं आपण कन्स्ट्रक्शन बघितलं या रावी संस्कृतीच्या लोकांचं हडप्पाला, तर काय दिसतं तर यांनी मोठ्या प्रमाणावरती हाताने तयार केलेल्या ज्या विटा आहेत मातीच्या, त्याचा वापर केलेला आहे. त्या हँडफॉर्म आहेत, म्हणजे फक्त माती, हातामध्ये माती घेऊन त्याला आकार दिलेला आहे आणि त्याच्यापासून यांनी घरं बनवलेली आहेत किंवा यांच्यापासून त्यांनी बांधकाम आपल्याला केलेलं दिसतं या याच्यामध्ये. त्याच्यानंतर आता रावी फेस्टचं सगळ्यात महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन काय, की पूर्वीच्या काळी असा समज होता की जे सील्स आहेत, सिलिंग्स आहेत किंवा सिंधू संस्कृतीची जी लिपी आहे ती फार नंतरच्या काळामध्ये येते. पण आता या रावी संस्कृतीच्या कालखंडामध्ये म्हणजे 3300 BC ला ऑलरेडी आपल्याला सील चालू झालेले दिसतात सिंधू संस्कृतीची. मग आता हे जे सील आहे हे सिंधू संस्कृतीचं सापडलेलं रावी संस्कृतीचं सील आहे, तुटलेलं आहे. पण तिथं 1 आणि 1 असं तुम्हाला हे दिसतोय, सरळ झालेलं आहे ते खाली आलेलं आहे परत भाग. इथं कुठलं तरी चिन्ह आहे. आता त्याचं जर का आपण कंपॅरिझन नंतरच्या सिंधू संस्कृतीच्या काळात मिळणाऱ्या जर का सील बरोबर केलं तर हे स्वस्तिक आहे. हे तुटलं असल्यामुळे पूर्ण दिसत नाही, पण हा जो भाग आहे स्वस्तिकाचा इथं दिसतोय तो, हा इथे स्वस्तिकाचा भाग. एक आम आहे हा स्वस्तिकाचा, बाकी तुटलेलं आहे. म्हणजे याच्यावरनं परत काय दिसतं की ही जे सील सिलिंग आहे, स्वस्तिक आहे, या सगळ्या गोष्टी ऑलरेडी 3300 BC ला ऑलरेडी चालू झालेल्या होता. पूर्वीची संकल्पना होती की जेव्हा मॅच्युअर हडप्पन येतो तेव्हा या सगळ्या गोष्टी येतात. तर ते चुकीचं आहे, तसं नाहीये. अगदी पूर्व सिंधू संस्कृतीपासून सील्स आणि सिलिंग्स यायला सुरुवात झालेली आपल्याला दिसते. त्याच्यानंतर या पद्धतीच्या रावी फेजमध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे काम तयार केलेले किंवा सुंदर असे मणी पाहायला मिळतात की ज्याच्यामध्ये कार्नेलियन आहे, लॅपिस लाजुली आहे, शंखाच्या बांगड्या आहेत, त्यानंतर मातीपासून तयार केलेल्या बांगड्या आहेत. तर वेगवेगळ्या प्रकारची आभूषणं आपल्याला या कालखंडामध्ये तयार केलेली दिसतात. त्याच्यानंतर जर का आपण पाहिलं तर हा जो तुकडा आहे, हा तुकडा उत्खननामध्ये सापडलेला आहे. तर हा बहुतेक ज्या मातीपासून तयार केलेल्या फ्रेम्स असतात, टेराकोटाच्या फ्रेम्स असतात, म्हणजे जे बेसिकली आपण याला म्हणतो की कार्ट ज्या असतात, बैलगाडी आहे किंवा त्या पद्धतीचं असतं, तर तो मातीपासून जे खेळण्यासाठी म्हणून बनवल्या जातात, तर त्याचा हा तुकडा आहे. कारण नंतरच्या काळामध्ये आपल्याला अशा पद्धतीच्या मातीपासून तयार केलेल्या कार्ट पाहायला मिळतात. म्हणजे अर्थात या खेळण्यातल्या आहेत, लहान पोरांना खेळण्यासाठी बनवल्या गेलेल्या आहेत. पण याच्यावरनं आपल्याला काय कळतं की त्यावेळेला कशा प्रकारच्या बैलगाड्या होत्या, कशा पद्धतीचं चाक होतं किंवा कशा पद्धतीने दळणवळण होत होतं, हे आपल्याला या मातीच्या ज्या बैलगाड्या मिळतात त्याच्यावरनं आपल्याला कळतं. कारण की ज्या ओरिजिनल बैलगाड्या असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या बनवल्या, त्या लाकडापासून बनवल्या. तर त्या पूर्णपणे सगळ्याच्या सगळ्या सोडून त्या गेल्या, त्या उत्खननामध्ये सापडत नाहीत. पण अशा प्रकारचे जे आपल्याला मातीपासून खेळणी बनवलेली असतात, तर त्याच्यामधनं आपल्याला लक्षात येऊ शकतं की कशा प्रकारच्या गाड्या होत्या किंवा त्याची टेक्नॉलॉजी काय होती, या आपल्याला गोष्टी त्याच्यामधनं समजत असतात.
आता त्याच्यानंतरचा जो कालखंड आहे किंवा दुसरी जी संस्कृती आहे त्याचं नाव आहे आमरी संस्कृती. आता ही आमरी संस्कृती जी आहे ती आमरीच्या वसाहतीवरती सापडली म्हणून तिचं नाव आमरी संस्कृती केलं गेलं. आणि सिंधू नदीच्या राईट बँक वरती ही बसलेली आहे आमरी संस्कृती किंवा आमरीची वसाहत जी आहे ती. आणि याचं उत्खनन जे आहे ते 1929 साली पहिल्यांदा एन.जी. मुजुमदार म्हणून होते, त्यांनी केलेले 1929 ला. आणि या आमरी संस्कृतीचं वैशिष्ट्य काय आहे, तर बायक्रोम ट्रॅडिशन म्हणजे 2 रंगामध्ये चित्रकाम केलेली भांडी हे या संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. तर या अशा प्रकारची भांडी आपल्याला या आमरीच्या संस्कृतीमध्ये पाहायला मिळतात की ज्याच्यामध्ये 2 रंगामध्ये आपल्याला चित्रकाम केलेलं दिसतं. अशा सुंदर पद्धतीने तयार केलेली भांडी आहेत, फार अप्रतिम भांडी आहेत या संस्कृतीची. मग त्याच्यामध्ये परत आपल्याला हा खाली मासा दिसतोय आणि इथं बैल आहे. आता हा बैल आणि मासा याच्याबद्दल मी थोडस नंतर परत येणार आहे याच्याबद्दल बोलायला. पण आता तुम्ही फक्त हा मासा आणि बैल लक्षात ठेवा आणि नीट बघून घ्या हा बैल पर्टिक्युलरली. या बैलाचं जर का तुम्ही शिंग पाहिलं तर याच्यामध्ये तुम्हाला या बैलाच्या अंगामध्ये वेगवेगळे रंग दिसतील. म्हणजे ब्राऊन मध्ये हे पट्टे केलेले आहेत. त्याच्या शिंगामध्ये तुम्हाला इथं येलो दिसेल, त्याच्यावरती ब्ल्यू आहे आणि त्याच्यावरती पिंक आहे. त्याच्या शिंगामध्ये 3 वेगवेगळे रंग आहेत या बैलाच्या. 3 वेगवेगळे रंग या बैलाच्या अंगावरती दिसत आहेत. पिवळा आहे इथं, निळा आहे आणि वरती पिंक आहे आणि चॉकलेटी रंगामध्ये बाकी डिझाईन आहे. म्हणजे थोडक्यात 4 रंग वापरलेले आहेत. हा, तर हा बैल फक्त लक्षात ठेवा, आपण या बैलावरती परत येणार आहे नंतर. आता या कालखंडामध्ये आपण यांना या ज्या आपल्याला ग्रेनरीज आपण ज्याला म्हणतो किंवा साठवणीच्या जागा ज्या म्हणतो त्या आपल्याला या आमरी संस्कृतीमध्ये पण पाहायला मिळतात. तर या पद्धतीने या छोट्या छोट्या खोल्या आहेत की ज्याच्यामध्ये साठवणीच्या जागा म्हणून सांगितलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला इथं परत हे पाहायला मिळतं की या ज्या मगाशी आपण म्हणलं टेराकोटाच्या हे मिळतात आपल्याला बैलगाड्यांचे अवशेष मिळतात खेळण्यांमधले. तर हे सगळे बैलगाड्यांचे अवशेष आहेत खेळण्यातल्या, ह्या फ्रेम्स आहेत टेराकोटाच्या. त्याच्यानंतर या पद्धतीची दगड सापडतात की ज्याच्यामधनं इथं जर का तुम्ही पाहिलं तर हे पट्टे दिसत आहेत. तर याच्यामधनं फ्लेक्स काढले जातात किंवा याच्यामधनं ब्लेड्स काढली जातात या दगडामधनं आणि त्याचा वापर मग वेगवेगळ्या कामासाठी केला जातो. त्यानंतर मातीपासून तयार केलेले या पद्धतीचे मणी आपल्याला पाहायला मिळतात. काही याच्यावरती डेकोरेशन आहे काळ्या रंगामध्ये केलेलं, तर या पद्धतीचे केले जातात. आता त्याच्यामध्ये जे प्लास्टिक दिसतंय ते नव्याने ओवलेलं प्लास्टिक आहे, मणी हरवू नयेत म्हणून. त्याच्यानंतरची जी बरोबर पुढची जी संस्कृती येते ती म्हणजे नाल संस्कृती. आता ही बलुचिस्तानमध्ये आहे, पाकिस्तान बलुचिस्तानमध्ये. आणि या नालची जी वसाहत आहे त्याला लोकल लँग्वेज मध्ये सोहरदाम असं म्हणलं जातं. म्हणजे म्हणजे रेड माउंट. रेड माउंट म्हणजे काय की ज्याचा सोहर म्हणजे लाल आणि दाम म्हणजे माउंट म्हणजे लाल रंगाचा वसाहत, या अर्थी तो सोहरदाम हा शब्द वापरला जातो. आणि 1925 साली हेराल्ड हार्ग्रीव्हज नावाचा सुपरिटेंडिंग आर्किओलॉजिस्ट होता आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचा. तर त्यांनी 1925 साली या वसाहतीचं उत्खनन केलं. आता याच्यामध्ये त्यांनी वसाहतीचे वेगवेगळे भाग पाडलेले दिसतात आपल्याला. जसं इथं तुम्ही बघू शकता एरिया ए, बी, त्याच्यानंतर सी, डी, ई, एफ आणि जी वेगवेगळ्या प्रकारच्या विभाग पाडलेले आहेत त्यांनी या नालच्या वसाहतीचे. आणि त्याच्यामध्ये मग त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे उत्खनन केलेलं दिसतं की एरिया ए जे आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती त्याला दगडापासून तयार केलेले बांधकाम पाहायला मिळते की ज्याच्यामध्ये 13 रूम आहेत आणि मधल्या भागामध्ये कोर्टयार्ड आहे. म्हणजे आता हा जो प्रकार आहे हा पण परत महत्वाचा आहे, कारण की सिंधू संस्कृतीबद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपल्याला काय लक्षात येतं की या लोकांच्या घराच्या पुढे एक अंगण आहे, 3 बाजूनी रूम आहेत किंवा 3 बाजूनी रूम आहेत आणि एका बाजूला एंट्रन्स आहे. तर याला आपण चतुशाला प्लॅन म्हणतो. चतुशाला प्लॅन म्हणजे काय की मधल्या बाजूला अंगण असणं, 3 बाजूनी घरं असणं किंवा खोल्या असणं, याला आपण चतुशाला प्लॅन म्हणतो. तर हा चतुशाला प्लॅन जो आहे तो आपल्याला सिंधू संस्कृतीमध्ये ऑलमोस्ट सगळ्या वसाहतींवरती पाहायला मिळतो. पण त्याची जी सुरुवात आहे परत ती आपल्याला या पूर्व सिंधू संस्कृतीमध्ये झालेली दिसते, या पद्धतीच्या घरांच्या रचनेची किंवा चतुशाला प्लॅनची. आणि आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची डिस्कव्हरी जी आहे या नालच्या वसाहतीची
की ज्याला निक्रोपॉलिस म्हणलं जातं. म्हणजे जसं आपण म्हणतो ऍक्रोपॉलिस म्हणजे राजवाड्याचा भाग, तसं निक्रोपॉलिस म्हणजे दफनभूमी. तर मोठ्या प्रमाणावरती या दफनभूमी ज्या आहेत त्या मिळालेल्या आहेत या वसाहतीवरती. आणि त्याला वेगवेगळ्या पद्धतीने त्याला आपण डिवाइड केलेलं दिसतं. म्हणजे त्याच्यामध्ये फ्रॅक्शनल बरियल्स आहेत. फ्रॅक्शनल बरियल्स म्हणजे काय, की याच्यामध्ये पूर्ण सांगाडा मिळत नाही, पण सांगाड्याचे काही भाग जे आहेत ते या दफनामध्ये ठेवलेले आहेत. आणि त्याच्याबरोबर आपल्याला मातीची भांडी ठेवलेली दिसतात. म्हणजे जर का तुम्ही इथं पाहिलं तर हे एक हाड आहे, इथं एक हाड आहे, इथं एक हाड आहे, इथं एक हाड आहे, इथं आहे. तर या पद्धतीने काही हाडं जी आहेत ती या दफनांमध्ये ठेवले गेलेली आहेत आणि त्याच्याबरोबर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची भांडी ठेवलेली दिसतात, म्हणून याला फ्रॅक्शनल बरियल्स म्हणतात. तर ह्या पद्धतीची ती आपल्याला फ्रॅक्शनल बरियल पाहायला मिळतात. म्हणजे हा चौकोनी बांधून काढलेली ग्रेव्ह आहे. त्याच्या आतमध्ये इथं जर का बघितलं ती हाडं दिसतात बघा. इथं काही हाडं आहेत, इथं काही हाडं आहेत आणि त्याच्या बरोबरीने मातीची भांडी ठेवलेली आहेत. त्याच्यानंतर जो दुसरा ग्रुप आहे किंवा दुसरा प्रकार आहे, की त्याच्यामध्ये आपल्याला कंप्लीट बरियल मिळतात. म्हणजे अख्खं सांगाडा ठेवलेला आहे आणि त्याच्या बाजूनी त्यांनी बांधून काढलेलं आहे. म्हणजे व्यवस्थित ग्रेव्ह बांधलेली आहे आणि त्याच्या आतमध्ये माणसाला ठेवलेलं आहे आणि त्याच्यात आपल्याला दोन्ही पाहायला मिळतात. म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये पोरं पण पाहायला मिळतात, छोटी पोरं आहेत आणि ॲडल्ट असे दोन्ही ग्रुप आपल्याला पाहायला मिळतात. तर ह्या पद्धतीने आपल्याला इन्फॅन्ट बरियल पाहायला मिळतात, की हे बांधून काढलेलं आहे, चेंबर आहे हे मातीचं आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला दफन मिळतं पाहायला. आणि त्याच्या बरोबरीने ही वेगवेगळ्या पद्धतीची जी आभूषण आहेत ती याच्याबरोबर ठेवली गेलेली आहेत. त्यानंतर हा ऍडल्ट बरियल आहे, की ज्याच्यामध्ये हे बाजूने ही भिंत बांधून काढलेली आहे व्यवस्थित आणि आतमध्ये हा माणूस आहे. आता याच्यामध्ये पण बघा, की नाल संस्कृतीमध्ये पण माणसाला ठेवायची पद्धत जी आहे ती सेमच आहे. पाय मुडपलेले, हात मुडपलेले, एका कुशीवर झोपलेला, हेच पद्धत आपल्याला नंतर सिंधू संस्कृतीमध्ये कंटिन्यू होते. त्याच्यानंतर अशा पद्धतीचे छोटे छोटे चेंबर्स जे आहेत ते या उत्खननामध्ये सापडलेले आहेत. आता इथं जर का तुम्ही पाहिले तर हे चेंबर्स आहेत आणि याच्या ज्या भिंती ज्या आहेत त्या पूर्ण लाल झालेल्या आहेत, काळ्या झालेल्या आहेत. म्हणजे इथं काहीतरी मोठ्या प्रमाणावरती आग लागलेली आहे किंवा आगीचं काहीतरी यांनी काम केलेलं आहे त्या काळामध्ये, की ज्याच्यामुळे ही पूर्ण ज्या भिंतीच्या भिंती आहेत त्या काळ्या आणि लाल झालेल्या आहेत आगीमुळे. आणि म्हणून या वसाहतीचं नाव सोहरदाम आहे. कारण की लोकल लोक काय बघतायत, की लाल रंग आहे याचा आणि ही जुनी वसाहत आहे. तर सोहर म्हणजे लाल आणि दाम म्हणजे पूर्वीची किंवा जुनी वसाहत, म्हणून त्याचं नाव सोहरदाम आहे. हे सगळं लाल आणि काळं असल्यामुळे आणि हे सगळं जळल्यामुळे झालेलं आहे. या पद्धतीच्या तुम्हाला परत बिल्डिंग दिसत आहेत, की ज्या पूर्ण लाल आहेत, जळलेल्या आहेत. या भागा मातीच्या विटा आहेत. आता याच्यामध्ये जी भांडी आहेत नाल संस्कृतीचं, त्या आपल्याला 3 प्रकारची भांडी पाहायला मिळतात. एक आहेत भांडी, की ज्याच्यावरती कुठल्याच प्रकारचं चित्रकाम किंवा काहीच केलेलं नाही. ती म्हणजे प्लेन भांडी आहेत. त्याच्यानंतर दुसरी जी आहे ती म्हणजे बफवेअर, जसं मी तुम्हाला म्हटलं, की हिरवट रंगाची भांडी असतात आणि त्याच्यावरती काळ्या रंगाने चित्रकाम केलेलं असतं. आणि तिसरं म्हणजे पॉलिक्रोम वेअर. पॉलिक्रोम वेअर म्हणजे 3 किंवा 3 पेक्षा जास्त रंगांनी ज्या भांड्यांवरती पेंटिंग केलेलं आहे किंवा चित्रकाम केलेलं आहे त्याला आपण पॉलिक्रोम वेअर म्हणतो. आता याच्यामध्ये नाल सारखी सुंदर पॉटरी जी आहे किंवा खापरं जी आहेत ती आजपर्यंत मी पाहिली नाहीयेत. अप्रतिम भांडी बनवलेली आहेत, अप्रतिम आहेत. म्हणजे दुर्दैवाने अशा प्रकारची भांडी आपल्याला भारतामध्ये पाहायला मिळत नाहीत. अत्यंत सुंदर आणि ज्या म्हणजे पद्धतीने त्याच्यावरती डिझाइन केलेले आहेत, ज्या पद्धतीने त्याच्यामध्ये कॉम्पोजिशन्स केलेले आहेत, त्यासारखे डिझाईन्स आपल्याला कुठंच पाहायला मिळत नाहीत. इतकी अप्रतिम भांडी या लोकांनी बनवलेली आहेत. आता ती काही आपण बघणार आहेत ती भांडी आपण, पण यांनी पेंटिंगसाठी म्हणून काय वापरलेले तर रेड, पिंक, ब्ल्यू आणि येलो हे 4 कलर वापरलेले आहेत. मगाशी मी तुम्हाला म्हणून म्हणलं होतं, की तो बैल जो आहे तो थोडासा लक्षात ठेवा. कारण की त्या बैलावरती आपण परत येणार आहे आता. अशा प्रकारची भांडी आपल्याला या नाल संस्कृतीमध्ये पाहायला मिळतात. अप्रतिम डिझाईन्स आहेत. म्हणजे अगदी सिंपल डिझाईन्स आहेत. कॉम्प्लेक्स डिझाईन्स व्हायला लागतात. म्हणजे हे सुद्धा कॉम्प्लेक्स नाहीये फार. आता काही कॉम्प्लेक्स डिझाईन मी तुम्हाला दाखवेन, की याच्यामध्ये अप्रतिम वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स आपल्याला पाहायला मिळतात याच्यावरती केलेले, ह्या भांड्यांवरती. हे बघा डिझाईन्स आता. किती कॉम्प्लेक्स आहे बघा आणि हे सगळं हाताने केलेलं आहे. हे काय मशीन मेड किंवा कुठलं कॉम्प्युटराइज प्रिंट नाहीये, की दिली आणि आली मस्त. सध्याचे जे असतात 3D स्कॅनर, 3D प्रिंटर, हे सगळं हाताने केलेलं आहे.
मग त्याच्यातलं तुम्ही प्रेसिजन बघा, 2 याच्यामधली गॅप बघा, त्याचे फर्म स्ट्रोक्स बघा, त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये केलेले पेंटिंग्स बघा वेगवेगळ्या कलरमध्ये. मग इथंच तुम्हाला दिसेल पिवळा, लाल, पांढरा, चॉकलेटी वेगवेगळ्या रंगामध्ये केलेले. हा पण मासा, माश्यामध्ये पण वेगवेगळे रंग भरलेत, निळा आहे, लाल आहे, पिवळा आहे, वेगवेगळे रंग भरलेले आहेत माशामध्ये सुद्धा. तर मगाचा जो आपण बैल पाहिला की ज्याच्यामध्ये 4 रंग आपल्याला दिसत होते, तर त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये साधर्म्य आहे ह्या पॉटरीमध्ये. तर बेसिकली नाल आणि आंबरी संस्कृती ज्या आहेत त्या साधारण एकाच कालखंडामध्ये आपल्याला नांदताना दिसत आहेत की आंबरी जी आहे ती सिंध या प्रांतामध्ये पाकिस्तानच्या, आणि नाल जी आहे ती बलुचिस्तान प्रांतात आहे पाकिस्तानच्याच. तर ह्या 1-2 संस्कृतींमध्ये एकमेकांमध्ये देवाणघेवाण किंवा कुठल्या तरी प्रकारचा ट्रेड चालू होता, आणि त्या ट्रेड मधनं ही जी मगाची आपण जो बैल पाहिला तो ह्या ट्रेडच्या थ्रू हा आंबरीला पोहोचलेला आहे. कारण आपण जसं मगाशी म्हटलं की आंबरीची जी ट्रॅडिशन आहे ती बायक्रोम आहे, फक्त 2 रंगामध्ये ते पेंटिंग करतायत. पण इथं आपल्याला 4 रंगामधले पेंटिंग सापडतायत की जे नालच्या संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे, आणि एक्झॅक्टली सेम कलर आहे, सेम कॉम्पोजिशन आहे, त्याच पद्धतीचा चॉकलेटी कलर वापरला गेलेला आहे. तर ही जी भांडी आहेत ती या नाल संस्कृतीमधनं आंबरी संस्कृतीमध्ये आपल्याला आलेली दिसते. आणि अशा प्रकारचे खाली तुम्ही जर का पाहिले तर मासे आहेत सुंदर पेंटिंग केलेले. त्याच्यानंतर हे फेमस लॅम्प आहेत, दिवे, हे नालमध्ये मिळणारे, म्हणजे आपले जे आपण दिवाळीला वापरतो पणत्या, तर त्याच्यासारखं आहे पणत्यांसारखं. तर या पणत्या तिथं मोठ्या प्रमाणावरती सापडलेल्या आहेत. या पद्धतीने आपल्याला त्याच्यावरचे डिझाईन्स पाहायला मिळतात. अप्रतिम डिझाईन्स आहेत, फार सुंदर. म्हणजे याच्यावरती अजूनही आम्ही काम करतोय या संस्कृतीवरती की हे डिझाईन्स कसे केले गेलेले असतील, या डिझाईन्सचा वापर कसा केला गेला असेल. हे सगळे वेगवेगळे डिझाईन्स आहेत. म्हणजे आता हे डिझाईन्स देताना यांनी सिंगल डिझाईन दिलेत. आता ह्या डिझाईन बरोबर तुम्हाला कॉम्पोजिशन मध्ये हे पण मिळेल, ह्याच डिझाईन मध्ये तुम्हाला मल्टिपल कॉम्पोजिशन मध्ये हे पण मिळेल. म्हणजे सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे परमिटेशन कॉम्बिनेशन करून या लोकांनी डिझाईन्स तयार केलेत पॉटरीवरती. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जनावरं पाहायला मिळतात. मग त्याच्यामध्ये विंचू असेल, बैल असेल, त्यानंतर शामृग असेल, या सगळ्या वेगवेगळ्या आपल्याला प्राणी याच्यावरती पाहायला मिळतात. ह्या पद्धतीची हत्यारं पाहायला मिळतात, तांब्यापासून तयार केलेली. त्याच्यानंतर मातीपासून तयार केले गेलेले प्राणी आहेत. आणि इथं जर का तुम्ही परत पाहिलं तर ही परत जी आहे ती मदर गॉडेस आहे, आधीच्या काळामधली येणारी मदर गॉडेस आहे. त्यानंतर दगडापासून तयार केलेले वेगवेगळे जे इम्प्लिमेंट्स आहेत ते दिसत आहेत आपल्याला. त्यानंतर इथं जे आहे हे सील आहे. त्यानंतर इथं दुसरं सील आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे हे हरप्पन ट्रॅडिशन मधलं नाहीये, हे वेगळ्या पद्धतीचे सील्स आहेत जे आपल्याला नाल मधनं पाहायला मिळतात. तर 8 वाजलेत, आपण आता इथं थांबूया. जर का कोणाला प्रश्न असतील तर तुम्ही विचारा. मी आता शेअरिंग स्टॉप करतो. महाराष्ट्र मंडळ शिकागो यांनी इतिहास मंचावर अशी दर्जेदार व्याख्यानं आयोजित केल्याबद्दल मी महाराष्ट्र मंडळाचे आभार मानतो. त्याचप्रमाणे इतिहास मंच ही सर्व संयोजक यांचेही आभार मानतो. विशेषतः इतिहास मंचाचे आयोजक चेतन व त्याचे सहकारी सर्वजण जे पडद्यामागे सतत काम करून आपल्या पुढे असे दर्जेदार इतिहासकार सादर करतात. त्याचप्रमाणे आजचे जे आपले व्याख्याते आहेत यांचं नाव त्यांच्या चुलत भगिनी डॉक्टर सुजाताताई महाजन, की ज्यांना मी सांगत असतो आपल्या सर्वांना की त्या आपल्या एक फार महान आहेत आपल्यामध्ये. त्यांचे मी आभार मानतो, त्यांनी असे इतिहासकार आम्हाला मिळून दिल्याबद्दल. त्याचप्रमाणे आपले तांत्रिक मांत्रिक जो चमू आहे ते नेहमीच आपल्यासाठी तांत्रिक मदत करतात. चित्रफित करणे किंवा झूम मीटिंग अटेंड करणे, यूट्यूबवर ते दाखवणे, त्यासारखे त्याचे संकलन करणे, ह्या टीमचेही मी आभार मानतो. त्याचप्रमाणे शलाका रेगे ही नेहमीच आकर्षक व समर्पक अशी परिपत्रके म्हणजे फ्लायर्स तयार करते, तिचेही आभार. आणि खास आभार म्हणजे आपणा सर्वांचे, सर्व श्रोते, आपला पाठिंबा नेहमीच आम्हाला मिळत असतो. सकारात्मक भाग घेता आपण. त्याचप्रमाणे चर्चासत्रात अनेक विचाराला चालना देणारे प्रश्न तुम्ही विचारता, त्याबद्दल आपलेही आभार. आणि असेच आपला पाठिंबा मिळत राहील अशी आम्हाला खात्री आहे. पुन्हा एकदा आपले व्याख्याते डॉक्टर शिरवळकर यांचे आभार मानतो.
आज त्यांनी अनेक गोष्टी आपल्याला दाखवल्या, पुराव्यासह आपल्यासमोर मांडल्या. अगदी अ, सिंधू संस्कृती ही मुळात भारतातच सुरू झाली, भारताचीच आहे. अतिशय सुंदर तऱ्हेने त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे वेगवेगळे दगडांची आभूषणं किंवा खेळणी आणि जवळजवळ 12 लाख वर्षापूर्वी तिथली देवाणघेवाण होती. हे पाहिल्यानंतर अगदी अक्षरशः अगदी अचंबित होऊन जातो आपण. त्याचप्रमाणे आता लेटली जे म्हणतात हो, ही कंटेम्पररी आर्ट म्हणजे अमूर्त चित्रकला. अरे काय तू आत्ताच येऊन बसलाय. 5-7 हजार वर्षापूर्वी आमच्याकडे भारतात असे करत होते. त्यांनी दाखवले मस्त ती माशाची पिक्चर किंवा बैलाचे किंवा वेगवेगळे अनेक अमूर्त कितीतरी नक्षीदार ते करत होते. याप्रमाणे खरोखर आज त्यांच्या या व्याख्यानाने बरीचशी नवीन माहिती मिळाली. धन्यवाद प्रबोध. आणि आता मी प्रश्न उत्तराचा सेशन सुरू करतो. त्याच्यामध्ये जसे आपल्याला प्रश्न असतील तसे तुम्ही विचारा आणि जर तुम्हाला विचारायचे नसतील तर मग लिहून द्या, मी ते वाचल. प्रणील, गो अहेड अँड आस्क प्लीज. हॅलो डॉक्टर शिरवाडकर, फार मस्त व्याख्यान झालं, मजा आली एकदम आणि बरीच नवीन माहिती मिळाली, त्यामुळे धन्यवाद आमच्या सगळ्यांकडनं. काही प्रश्न होते मला. एक म्हणजे पहिला प्रश्न ऍटलिस्ट विचारतो तो म्हणजे लिखाणाचं काही सामान किंवा असं काही सापडतं का? म्हणजे आपण जे सुमेरियन कल्चरमध्ये टॅबलेट्स मिळतात, हजारोंनी मिळतात 2500 BC मध्ये वगैरे. तर आपल्याकडे सिंधू संस्कृतीमध्ये जरी म्हणजे ते वाचता आलं नाही स्क्रिप्ट, तरी सुद्धा तुम्हाला त्याच्यात एवढ्या सगळ्या साइट्समध्ये काही लिहिलेले टॅबलेट्स किंवा काही कुठच्या तरी फॉर्ममध्ये असं काही सापडतंय का? आहे ना, आपल्याला मोठ्या प्रमाणावरती सील्स सापडतात. सील्स वरती रायटिंग्स आहेत. त्याच्या व्यतिरिक्त पॉटरीवरती रायटिंग्स आहेत काही काही याच्यामध्ये. त्याच्यानंतर कॉपर टॅबलेट्स आहेत की ज्याच्यावरती रायटिंग आहे. पण अनफॉर्च्युनेटली आपल्याला ते फक्त अजूनपर्यंत डिसायफर करता आलेलं नसल्यामुळे त्याच्यावरती काय लिहिलंय हे कळत नाही. म्हणजे स्क्रिप्ट आहे, पण ते डिसायफर नसल्यामुळे आपल्याला ते कळत नाही की नक्की त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे. आणि हे चॅल्कोलिथिक पर्यंत मागे जातं स्क्रिप्ट का हे ब्रॉन्झ एज पर्यंत तिकडनं पुढे मिळायला सुरुवात होते? नाही, स्क्रिप्ट अर्ली हरप्पन पासून यायला सुरुवात होते. हो, ओके. आणि सेमच स्क्रिप्ट आहे म्हणजे जरी आपल्याला वाचता आलं नाही तरी सुद्धा एवढ्या सेम सगळ्या आहे, सेम आहे. साइटमध्ये हो, चिन्ह सगळे आणि त्याच्यामध्ये जे सायन्स आहेत किंवा सिम्बल्स आहेत, हं. तर ते सगळ्या साईट वरती ऑलमोस्ट सिमिलर पद्धतीचेच पाहायला मिळतात. आणि दुसरा प्रश्न असा होता की जी बरायल्स मिळतात पुरलेले, तर त्यांचं जे प्रमाण आहे ते प्रमाण त्या लोकसंख्येच्या प्रमाणात एकाच एक सापडतं का त्याचं सबसेट आहे? म्हणजे समजा क्रिमेशन जास्त होतंय आणि बरायल्सचं पर्सेंटेज 1%, 5% आहे असं काही वाटतंय? नाही, याच्यामध्ये कसं आहे की एकतर दफनभूमी ज्या आहेत त्या सगळ्या वसाहतींवरती सापडलेल्या नाहीयेत. काहीच वसाहती आहेत की ज्याच्यावरती आपल्याला दफनभूमी सापडते. आणि ते सुद्धा जर का पॉप्युलेशन वर्सेस दफन असं जर का आपण पाहिलं की टोटल पॉप्युलेशनच्या अगेन्स्ट आपल्याला किती दफनं मिळतात, तर ती टोटल पॉप्युलेशन रिप्रेझेंट करत नाही. कारण की म्हणजे जसं आपण म्हणलं की राखीगडी सारखी जर का वसाहत पाहिली किंवा मोहनजोदडो आहे किंवा धोलावीरा सारखी वसाहत पाहिली, तर तिथं मिनिमम साधारण एक 50 ते 60 हजार लोक तर नक्की राहत आहेत. पण त्याच पर्सेंटेज मध्ये जर का आपण दफनं पाहिली तर दफनं मात्र 200-250च मिळतात. तर मग याच्यावरनं काय दिसून येतं की मोस्टली जी मोठी अर्बन सेंटर्स आहेत किंवा मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत, तर इथं बहुधा जास्त करून वेगवेगळ्या कॉम्पोजिशनची लोक राहत आहेत. म्हणजे वेगवेगळ्या सेक्टची किंवा वेगवेगळ्या विचारधारांची लोक आहेत की ज्याच्यामध्ये काही लोक जे आहेत ते बरियल प्रॅक्टिस फॉलो करतायत, काही लोक जे आहेत ते क्रिमेशन करतायत किंवा काही लोक जे असतील ते नदीमध्ये सोडून देत असतील. पण आता याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो की दफनांचे एव्हिडन्सेस सापडू शकतात. क्रिमेशन आणि नदीमध्ये जर का सोडून दिलं असेल तर त्याचे आर्किओलॉजिकल पुरावे कधीच सापडणार नाही. पण पण जे प्रपोर्शन मिळते त्याच्यावर नक्की दिसतं की ह्या ज्या वेगवेगळ्या प्रथा आहेत त्या सायमल्टेनियसली चालू होत्या. काही वेळा आम्ही असं ऐकतो की सुमेरियन इजिप्शियन प्रदेशातनं जे येणारे लोक होते
म्हणजे ट्रॅव्हलर्स, मर्चंट्स, ट्रेडर्स त्यांचं बरियल्स सिंधू संस्कृतीत झालेलं आहे, पण लोकल जे आहेत त्यांचं जे आहे ते क्रेमेशनच होत असावं. तर हे त्याच्यात किती तथ्य आहे? नाही, एक सांगता येणं खूपच अवघड आहे. कारण की इव्हन म्हणजे त्याच्यासाठी एक तर तुम्हाला खूप मोठा डी डेटाबेस हं, असणं गरजेचं आहे. यात आणि डी जर का तुम्ही पाहिलं तर आता रिसेंटली राखी गढीच्या उत्खननामध्ये त्यांनी डी स्टडीज केला. हं, पण ते फक्त 1-2 सॅम्पल्स आहेत. हं, तर 2 सॅम्पल्स वरती 50,000च्या पॉप्युलेशनचं अंडरस्टँडिंग येणं हे थोडं प्रॉब्लेमॅटिक आहे. म्हणजे जोपर्यंत याचा लार्ज स्केल डेटाबेस तयार होत नाही स्टडीजचा, तोपर्यंत या गोष्टी सांगणं खूप अवघड आहे, की कुठल्या पर्टिक्युलर म्हणजे जी लोकं ट्रॅव्हलर्स म्हणून येतायत त्यांना बरी केलंय आणि लोकल लोकं जे आहेत, तर ते हे सगळे जे जोपर्यंत पूर्ण मॅपिंग होणार नाही हं. आणि कमीत कमी आपल्याकडे एक 10 ते 15,000 सॅम्पलचा डेटाबेस तयार होणार नाही. ऑल ओव्हर इंडिया, पाकिस्तान, अफगाणिस्तान या सगळ्या भागातला. तर तोपर्यंत या गोष्टी सांगणं खूप अवघड आहे. त्याच्यावरूनच एक दुसरा प्रश्न होता, की आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये डायमाबादची जी साईट आहे, त्या साईटमध्ये आणि तुम्ही नाल, लांबरी, मेहरगड म्हटलं, तर ह्याच्यामध्ये तुम्ही साम्य काय दाखवू शकाल? अ, नाही, काहीच नाही. कारण की एक तर दोघांच्या कालखंडामध्ये खूप फरक आहे. दायमाबाद जो आहे ते खूप नंतर येतं. म्हणजे दायनाबादची जी सुरुवात आहे, ती साधारण 2200-2300 बीसीला सुरुवात होते दायमाबादची. की दायमाबादचा जो पहिला काळखंड आहे तो सावर्डा संस्कृतीचा आहे. हं, मग सावर्डा संस्कृतीनंतर उत्तर सिंधू संस्कृती येते. मग दायमाबाद संस्कृती येते. त्याच्यानंतर मग माळवा संस्कृती येते. ह्या पद्धतीने ते त्याच्यात 4 काळखंड दिसतात आपल्याला. आणि नंतर सगळ्यात शेवटी जोरवे संस्कृती आहे. पण दायमाबादची सुरुवातच वसाहतीची साधारण 2200 वर्षापूर्वी झाली आहे. आणि हं, आपण जे आमरी नाल वगैरे बोललोय ते ऑलरेडी म्हणजे 3500 आणि 3200 या काळखंडामधले आहेत. हं, तर दायमाबादचा जो काळखंड आहे किंवा दायमाबादची जी वसाहत आहे, तर त्याचा जास्तीत जास्त जो संबंध आलाय सिंधू संस्कृतीचा, तो म्हणजे गुजरातमधली जी सिंधू संस्कृती आहे, सौराष्ट्रामधली. तर त्या सिंधू संस्कृती बरोबर या दायमाबादच्या वसाहतीच्या लोकांचे कॉन्टॅक्ट होते. हं. आणि याचा दुसरा अर्थ असा असेल, की किझाडी आणि डायमाबाद जर का समकालीन असतील, तर नाल, आमरी वगैरे त्यांचा अजिबातच संबंध नसेलच किझाडीबरोबर? हे हे स्टेटमेंट बरोबर म्हणता येईल का? नाही, नाही. ते किलाडीचं जे एक्सकॅव्हेशन आहे, किलाडीचं आणि हरप्पनचं एकमेकांशी काहीच संबंध नाहीये खरं तर. किलाडी ही सेकंड अर्बनायझेशन मधली साधारण 500 बीसीला येणारी साईट आहे. हरप्पन सिंधू संस्कृती तुमची 1800 बीसीला संपते. हं, ही सेकंड अर्बनायझेशन मधले म्हणजे मला अजूनपर्यंत तेच कधी कळलेलं नाहीये. किलाडीचे जे एक्सकॅव्हेटर आहेत म्हणजे मी वायरसाठी सुद्धा इंटरव्ह्यू दिला मध्ये. हं, तर त्याच्यामध्ये पण मी म्हणतोय, की तुम्ही सिंधू संस्कृतीशी तुम्ही का ते जोडायचा प्रयत्न करताय? म्हणजे हं, जेव्हा तुमच्याकडे सगळ्यात मोठा आधार दिसतोय, की अ, साउथ इंडियामध्ये इंडिपेंडेंटली सेकंड अर्बनायझेशन होताना तुम्हाला दिसतंय 500 बीसीला, की म्हणजे जो मतप्रवाह आहे पूर्वीपासून, की जे काही होते ते गंगेमध्ये होते आणि गंगेमधनं लोकं जेव्हा मायग्रेट होतात, तर त्याच्यानंतर जे सेकंड अर्बनायझेशन आहे ते स्प्रेड होतं. हं, तर ह्याच्या विरोधात तुम्हाला जर का दिसतंय, की 2 वेगवेगळे तुमच्याकडे हे आहेत म्हणजे एरियाज आहेत, की गंगेमधलं सेकंड अर्बनायझेशन जे तुम्हाला इंद्रप्रस्थ, हस्तिनापूर, अहिच्छत्र, याच अयोध्या या सगळ्या ठिकाणी मिळतंय. तर ते गंगेतलं आहे आणि किलाडी दाखवतोय, की साउथ इंडियामध्ये इंडिपेंडेंटली पॅरलली सेकंड अर्बनायझेशन होतंय. तर हं. त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करण्याच्या ऐवजी तुम्ही ज्या गोष्टी तुमच्याकडे नाहीयेत, की ज्याचा त्या हरप्पनशी काही संबंध नाही, त्याच्यामागे तुम्ही का धावताय? हं. ते प्रोटो ब्राह्मी स्क्रिप्ट किल्लाडीचं आणि ते असं कनेक्ट करायचा प्रयत्न करतायत का? अ, नाही, पण त्याच्यामध्ये काही उपयोग नाहीये. कारण की पहिली गोष्ट ह्याच्यावरती खूप कामं झालेली आहेत. म्हणजे अगदी बीबीलाल असतील, एस.आर. राव असतील, व्ही.एस. वाकणकर आहेत. या सगळ्यांनी एक प्रयत्न करून म्हणजे अगदी एस.आर. रावांनी सुद्धा याच्यावरती काम केलं. तर त्यांनी हे दाखवायचा प्रयत्न केलाय, की जे हरप्पनमध्ये येणारे जे स्क्रिप्ट आहे, ते नंतरच्या काळामध्ये मेगॅलिथिक असेल किंवा आयर्न एज असेल, तर याच्यामध्ये ग्राफिटी फॉर्ममध्ये तुमच्या पॉटरीवरती येतं हं, आणि त्याची सिमिलॅरिटी ते नंतरच्या काळखंडामध्ये येणारे जे ब्राह्मी लेटर्स आहेत, त्याच्याबरोबर दाखवायचा प्रयत्न करतात. पण बेसिकली प्रॉब्लेम असा आहे, की एक पिक्टोग्राफ आहे आणि एक अल्फाबेट आहे. हं, तर पिक्टोग्राफ ते अल्फाबेट ही जी तुमची डेव्हलपमेंट आहे लिंग्विस्टिकली हं, आणि परत प्रॉब्लेम असा आहे, की त्या पिक्टोग्राफला जरी मी आज म्हणलं किंवा ब्राह्मीमधला हा अ आहे, पण तो
तो अ जो आहे त्याचं फोनेटिक व्हॅल्यू नक्की अच आहे हरप्पनच्या काळामध्ये, हे कसं प्रूव्ह करणार? तर त्याच्यामुळे जोपर्यंत बायलिंग्वल स्क्रिप्ट मिळत नाही हरप्पनचं, तोपर्यंत याचं काहीच होऊ शकत नाही. हे सगळे नुसते हायपोथेसिस. म्हणून आम्ही मजेने तेच म्हणतो की जगातली सगळ्यात डिसायफर्ड लँग्वेज कुठली आहे, तर हरप्पनची. कारण 400 आयटम झालेले आहेत, 400 लोकांनी त्याच्यावरती डिसायफरमेंट केलेली आहे आजपर्यंत. 400 वेळा ही स्क्रिप्ट डिसायफर झाली आहे. रॉझेटा स्टोन मिळेपर्यंत होणार नाही म्हणजे. काय त्याला कोणी काहीच करू शकत नाही काहीच तोपर्यंत. म्हणजे सगळे नुसते ठोकताळे आणि अंदाज लावत राहतील आणि 400चे 4 हजर होतील, पण काय होणार नाही. दुसरा एक प्रश्न होता ते म्हणजे तुम्ही तांदूळ, गहू आणि बाकीचे उल्लेख केले, तर त्याचं जे प्रत आहे किंवा त्याचा जो DNA त्याचा जो ओरिजिनल टाइप आहे धान्याचा, तो धान्याचा टाइप हा लोकल आहे का दुसरीकडनं कुठे आलेला नाही सापडू शकतो? नाही मोस्टली जे मिळतंय ना, तर ते लोकलच ज्या वाईल्ड व्हरायटी आहेत त्या डोमेस्टिकेट केल्या गेलेल्या आहेत. लोकल व्हरायटीज डोमेस्टिकेट आहेत. अच्छा, म्हणजे ते जे धान्य मिळतं ते कुठेही दुसरीकडे म्हणजे एस्पेशली सुमेरियन, इजिप्शियन म्हणा नाही किंवा आपल्याकडे महाराष्ट्रात म्हणा, ते कुठेही सापडत नाही. ते फक्त हक्क नाही, म्हणजे धान्य सापडतं, पण त्याच्या व्हरायटीज आहेत त्या व्हरायटीज. लोकली अवेलेबल व्हरायटीज आहेत. हां, व्हरायटीज. राइट. मला वाटतं मी जरा माझे प्रश्न थांबवतो. परत येतो नंतर. इतरांचे जरा प्रश्न घेऊ शकता. ओके. थँक यू प्रणील. पुढचा केतन, गो अहेड एंड आस्क प्लीज. हां, तर मला एक प्रश्न विचारायचा होता की या सगळ्या ह्याच्यामध्ये असं टेम्पल किंवा मंदिर असं काय सापडलंय का आपल्याला? नाही. किंवा असं सेंट्रलाइज आपण म्हणतो नाही का आता की गावामध्ये एखादं सेंट्रलाइज लोकेशन असतं की इथं पूजा अर्चा असं करतात या टाईपने, असं काय मिळालंय का? नाही. कुठेही अख्ख्या सिंधू संस्कृतीमध्ये म्हणजे आतापर्यंत आपण जी सिंधू संस्कृती पाहिलेली आहे त्याच्यामध्ये कुठेही हे एव्हिडन्सेस नाहीयेत. म्हणजे नॉट इव्हन मूर्ती, घरामध्ये मूर्ती वगैरे असं काहीच मिळालं नाहीये. नाही. आता देवी देवतांचे आपण ते नंतर बघणार आहे. जेव्हा रिलिजन वरती येऊ तेव्हा आपण याच्यावरती येऊया की त्याच्यामधले प्रॉब्लेम्स काय आहेत आणि काय काय आपल्याला सापडतं. ठीक आहे. आणि आणखीन एक क्वेश्चन होतं की या संस्कृतीमध्ये असं तुम्हाला कुठले आयटम सापडले का की ते तिथं मिळू शकत नाही? म्हणजे असं समथिंग दॅट की तिथं उगवत नाही. आता नारळ वगैरे मला माहिती तिथं नारळाचं झाड वगैरे आहे की नाही. पण असे काय आयटम मिळाले की जे तिथं लोकल नाहीये, पण असं कुठनंतरी खूप लांबनं असं त्याने काहीतरी व्यवहार झाला असेल, म्हणजे आपण म्हणतो ना ट्रेड झाला असेल असं. असे काय आयटम मिळाले का विच यू थॉट की काय ना भरपूर आहेत. म्हणजे जसं आता ते नाल संस्कृती आहे किंवा आंबरी आहे किंवा रावी आहे की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला कार्नेलियनचा दगड दाखवला. तो दगड गुजरात मधनं जातो. ओके. किंवा जे तांब आहे ते ओमान वरनं येतं. सिल्वर जे आहे ते इराण मधनं येतं. तर अशा वेगवेगळ्या भागातनं गोष्टी चालल्यात आणि दळणवळण होतंय. ओके. माझे क्वेश्चन एवढेच होते, 2च होते. अच्छा. ओके. थँक यू. पुढचा प्रश्न अरुणाताई दाभोळकर यांच्याकडनं आहे. अरुणाताई तुम्हाला विचारायचा की मी वाचू? तुम्ही वाचा ना. ठीक आहे. Okay, thank you. Is there any cooperation or exchange of information with Pakistan regarding various excavation? आहे, नक्कीच आहेत. माझे स्वतःचे खूप मित्र पाकिस्तानमध्ये आहेत. आम्ही रोजचे गप्पा मारतो एकमेकांबरोबर. आम्ही एकमेकांना फोन करतो. त्यामुळे म्हणजे त्यांना जर का भारतामधल्या काही गोष्टींची गरज असेल, आर्टिकल्स असतील, पुस्तकं असतील, तर मी त्यांना PDF फॉर्मॅटमध्ये पाठवतो. मला फोटोग्राफ्स हवेत किंवा काही एक्स्कॅव्हेशन रिपोर्ट्स हवेत, तर ते मला PDF फॉर्मॅटमध्ये पाठवतात. नवीन एक्स्कॅव्हेशन जे काही आम्ही करतो ते एकमेकांना आम्ही शेअर करतो. त्यामुळे व्यवस्थित आमच्यामध्ये छान कॉपरेशन आहे इंडिया आणि पाकिस्तानमध्ये आर्किओलॉजिस्टमध्ये. थँक यू. गुड टू हिअर दॅट. Yes, thank you. Good. Okay. पुढचा क्वेश्चन दामले काकांचा आहे. When was the fire discovered? फायरची डिस्कव्हरी खूप आधीची आहे. म्हणजे आता नवीन डेट्सनी पाहिलं तर मिनिमम 1 लाख वर्षापूर्वीचं फायरचे एव्हिडन्सेस आहेत मिनिमम.
तर म्हणजे साधारण फायर जे आहे ते तुम्हाला बाय द एंड ऑफ ॲश्युलियन म्हणजे साधारण मिडल पॅलिथिक किंवा लेट ॲश्युलियन मध्ये ऑलरेडी फायर यायला लागतं. थँक्यू. त्यांचा पुढचा प्रश्न आहे, व्हॉट अबाउट क्लॉथ? कपडे कपडे कधी निर्माण झाले? कपडे पहिल्यापासून आहेत आणि कपड्याचे इनडायरेक्ट इव्हिडन्सेस या ज्या मातृदेवता आहेत तर त्याच्यावरती आपल्याला क्लॉथचे डेकोरेशन्स पाहायला मिळतात तयार केलेले. त्यामुळे डायरेक्ट इव्हिडन्स क्लॉथचं मिळणं हा थोडा अवघड असतो कारण की ते डिकम्पोज होऊन जातं, त्यामुळे ते राहत नाही एक्सकेव्हेशन मध्ये. पण त्याचे इव्हिडन्सेस जे आहेत ते इनडायरेक्टली आपल्याला मूर्त्यांवरती किंवा जे काही छोटे छोटे स्कल्पचर्स बनवलेत त्याच्यावरती आपल्याला क्लॉथ पाहायला मिळतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त मॅच्युअर हरप्पनच्या कालखंडामध्ये म्हणजे साधारण 2500 BC ला 100% कॉटन आणि सिल्क या दोन्ही गोष्टी होत्या, कारण की दोन्हीचे रेग्युलर इव्हिडन्स मिळालेत. म्हणजे राखीवर गडीवरनं तर पूर्णच्या पूर्ण साधारण एक 2 इंच बाय 2 इंच कापडाचा तुकडाच सापडलाय याचा कॉटनचा. आणि हरप्पामध्ये एका बीड मध्ये मातीचं मणी आहे, त्याच्या आतमध्ये सिल्कचा धागा सापडलाय. तर म्हणजे सिल्क आणि कॉटन हे तर 100% होतं साधारण 2500 BC ला. त्याचे डायरेक्ट इव्हिडन्सेस. ऐकू येतं का? हॅलो. हो हो ओके. फार सुंदर व्याख्यान झालं. माझी इच्छा होती की माझ्या MA च्या वर्गाला तुम्ही शिकवायला हवं होते, म्हणजे आम्हाला पुष्कळ माहिती मिळाली असती. माझा जो प्रश्न असा आहे की तुम्ही जे वर्णन केलंय याच्यामध्ये त्याच्यामध्ये फिश आणि बैल दाखवलेला आहे, याचा अर्थ त्या काळामध्ये ते त्यांचं अन्न पण असावं. हो अगदी व्यवस्थित. हो हो रेग्युलर म्हणजे आता बैल, गाय, म्हैस, शेळी, मेंढी, मासे हे रेग्युलरली खाण्यामधले असलेले पदार्थ आहेत. पण ते भाजून शिजून का जसं प्रमाणे रॉ पद्धतीने खात? नाही नाही, व्यवस्थित शिजवून भांड्यांमध्ये व्यवस्थित शिजवून मसाले वापरून व्यवस्थित. म्हणजे मसाले पण होते त्या काळात? हो मसाले पण होते आपल्याकडे. जर का तुम्ही पाहिलं तर याचं आल्याचा इव्हिडन्स सापडलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे फिश ऑइलचा इव्हिडन्स सापडलेला आहे. त्याच्यानंतर शिककाई आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे हे आपलं वांग आहे. या सगळ्याचे इव्हिडन्सेस सापडलेत. धन्यवाद. माझे संपले. तुझा हात वर आहे. पुढचा माधुरी माटेंचा प्रज्ञाचा हात वर आहे पहिल्यापासून. कोणाचा? प्रज्ञाला विचारते. प्रज्ञाचा. अच्छा, नाही बराच वेळ त्याचा हात आहे. प्रज्ञा, हा ओके. पहिले जे तुम्ही फोटो दाखवले मेहरगडचे वगैरे ते पण असं माती खाली किंवा असं दिसली ती सगळी बिल्डिंग वगैरे, तर त्याच्यावरती नंतर ती मड सेटलमेंट झाली का ते पण असं खाली थोडंसं खणून राहायचंय? नाही नाही, ती जी आहे ती व्यवस्थित जमिनीवरती सेटलमेंट आहे. त्याच्यामध्ये आपल्याला खड्डे किंवा गर्तावास नाही सापडत. ओके. ते असं मला वाटलं की ते असं त्याच्यावरती कव्हर झालं का काय नंतर मग? नाही नाही नाही, ते उत्खनन करताना खोल्या रिकाम्या करायला लागतात म्हणून तुम्हाला ते खड्डे दिसतात आतनं. ओके. आणि अजून काहीतरी प्रश्न होता विसरले. हा महत्वाचं म्हणजे तुम्हाला कोणी सिव्हिलियन मदत करणार पाहिजे का तिकडे आर्किओलॉजिकल साइट्स वरती? कुठं? आय व्हॉलंटियर. अच्छा ओके 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 डेफिनेटली सांगेन मी तुम्हाला. आय व्हॉलंटियर त्यामुळे असं काय. नक्की नक्की. थँक्यू. पुढचा हात कोणाचा वरती नाही आहे, पण माधुरी माटे त्यांचा प्रश्न आहे, आर्टिफॅक्टच्या शेजारी दाखवलेले स्केलचे युनिट काय असते? अच्छा, स्केलचं युनिट डिपेंड आहे की जर का मी ट्रेन्सची फोटोग्राफी करत असेल, स्ट्रक्चर असेल तर साधारण आम्ही 1 मीटरची स्केल वापरतो. छोटे ऑब्जेक्ट्स असतील तर 5 सेंटीमीटर किंवा 2 सेंटीमीटर 1 सेंटीमीटरची स्केल वापरतो. कारण ते ऑब्जेक्ट वरती आहे. म्हणजे जर का मी छोटं एखादा मणी दाखवतोय आणि त्याला 10 सेंटीमीटरची स्केल लावली तर ते चुकीचं दिसेल. तर त्यामुळे ते ऑब्जेक्ट रिप्रेझेंट होईल आणि त्याचा आकार कळेल. या पद्धतीने आम्ही 1, 2, 5, 10 किंवा 1 मीटर या पद्धतीच्या स्केल वापरतो फोटोग्राफीला. म्हणजे ते बघणाऱ्याला आणि म्हणजे त्यामुळे काय होतं की फोटोग्राफ जेव्हा पब्लिश होतात तेव्हा बघणाऱ्याला पण कळतं की त्याचा साधारण आकार काय आहे. कारण की खाली स्केल असते, त्याचं युनिट असतं
की 5 सेंटीमीटर आहे का 3 सेंटीमीटर आहे, त्याच्यावरनं तो माणूस जो बघणार आहे तो साधारण त्या मण्याचा आकार असेल किंवा घराचा आकार असेल तर तो ते कॅल्क्युलेट करून बघू शकतो. ओके, थँक्यू. प्रकाश काका, तुम्हाला विचारायचा का तुमचा प्रश्न आहे त्याचा? हा माझा प्रश्न असा आहे की बहुतेक सगळे पेंटिंग मध्ये मेजॉरिटी फिश दिसत होतं, म्हणजे त्याचा काही संबंध आहे का, म्हणजे तिथं फिश असण्याचा? फिश नाही म्हणजे तसा डायरेक्टली काही संबंध नाही, पण फिश हा कसं आहे की ते नॉर्मली पेंटिंग जेव्हा केली जातात पॉटरीवरती, तर जो रेग्युलरली तुम्ही ज्या गोष्टी बघताय किंवा तुमच्या ज्या डे टू डे यूज मधल्या ज्या गोष्टी आहेत तर त्याचं रिप्रेझेंटेशन आपल्याला जास्त दिसतं. म्हणजे जसं मोर आहे की मोर तुम्हाला रोजचा दिसणार आहे किंवा सूर्य हा तुमचा रोजचा दिसणारा एक आहे. तसंच बैल झालं, शेळी झाली, मासे झाले, हे तुमच्या रोजच्या वापरातले किंवा रोजच्या दिसणाऱ्यातल्या गोष्टी आहेत, तर त्या जास्त करून पेंट केल्या गेलेल्या आहेत पॉटरीवरती. थँक्यू. सुभाष काकांचा हातवरती विचारा. सुभाष दादा. माझा तुम्ही सुरुवातीला बरेच मणी किंवा बीड्स, स्टोन किंवा वेगवेगळ्या ह्याच्यातले दाखवले आणि ते असे स्ट्रिंग्स मध्ये दाखवले असे, कदाचित त्या स्ट्रिंग नवीन घातली असेल त्याच्यात. पण प्रश्न असा आहे की त्या जे काय मणी किंवा बीड्स ज्या सापडल्या त्याला मध्ये आतमध्ये त्याला भोक होतं का मध्ये असं बरोबर केलेलं? हो हो, त्याला भोक आहेत व्यवस्थित ड्रिल केलेली. हा, मग ते ड्रिल करण्याची त्याला अर्थात त्याला काहीतरी वेगळी टेक्नॉलॉजी त्यावेळेला ड्रिल करण्यासाठी बरोबर कुठच्या हे स्टोनला ड्रिल करायला लागलं की तो तुटतो बऱ्याच वेळा जर व्यवस्थित हे करता येत नसेल तर. म्हणजे काहीतरी त्याला ऍडव्हान्स काहीतरी असणार आहे त्यावेळेला, त्याच्याशिवाय करता येणार नाही भोग चांगलं त्याच्यात ना. नाही, हाताने ड्रिलिंग होतं आणि आज सुद्धा हाताने लोक ड्रिलिंग करतात. त्याला ट्रॅडिशनल मेथडनी ड्रिलिंग करणारे लोक आजही आहेत. खंबातच्या आखातामध्ये अनवर हुसेन म्हणून आहे की जो आज सुद्धा हाताने ड्रिल करतो आणि हरप्पन ट्रॅडिशन मध्येच बीड्स तयार करतो. तर ड्रिलिंग करणारे म्हणजे त्याच्यामध्ये रफ आउट करणारे आणि बीड तयार करणारे हे वेगळे असतात आणि ड्रिलिंग करणारा माणूस हा वेगळा असतो. जो बीड मॅन्युफॅक्चर करतो तो ड्रिलिंग करत नाही. ड्रिलर्स हे सेपरेट असतात की ज्यांच्या हातावरती कंट्रोल असतो आणि ते ड्रिलिंग करताना त्याच्यामध्ये आर्नेस्टाईट नावाचं एक मटेरियल असतं, ज्याचा वापर ड्रिल बीट म्हणून केला जातो. आणि असे ड्रिल बीट्स जे आहेत ते पण आपल्याला एक्सकेव्हेशन मध्ये मोठ्या प्रमाणावर सापडतात आणि ते आर्नेस्टाईट नावाच्या दगडापासून तयार केलेले ड्रिल बीट्स असतात. त्याला पॉइंट असतो आणि त्याच्यानंतर त्याला वरनं एक चिप मारली जाते, छोटासा खटका मारला जातो याला बीडला आणि डिप्रेशन तयार केलं जातं. त्या डिप्रेशन मध्ये ते आर्नेस्टाईटचं जो ड्रिल असतं ते ड्रिल बीट आतमध्ये घातलं जातं आणि वरनं कंटिन्युअसली त्याच्यावरती पाण्याचे थेंब सोडले जातात आणि हाताने त्याला ड्रिल केलं जातं. आणि त्यामुळे हरप्पन ड्रिलिंग जी सिस्टम आहे ती डबल ड्रिल सिस्टम आहे. म्हणजे एकदा एका साइडनी केल्यानंतर अर्ध्यापर्यंत आल्यानंतर ते थांबतात आणि मग उलट्या बाजूनी परत ड्रिल करतात दुसऱ्या बाजूनी. त्यामुळे दोन भोकं जी आहेत ती एकमेकांना जेव्हा जॉईन होतात तेव्हा ती सरळ होत नाही, ती तिरकी होतात जॉईन आतमध्ये. कारण की एकाच लेवलनी सरळ तुम्ही दुसऱ्या साईडनी ड्रिल त्याच ओरिएंटेशन मध्ये मारू शकत नाही. त्यामुळे डबल ड्रिलिंग जी सिस्टीम आहे ती हरप्पननी वापरली आणि ते सगळे हँड ड्रिल्स आहेत जे वापरले ते आर्नेस्ट साईडचे. आणि मग ही भोकं साधारण किती मोठी होती, किती लहान होती? डायमीटर वेगवेगळे आहेत त्याचे. डायमीटर डिपेंड मण्याच्या साईज वरती डिपेंड असतो की तुमचं होल किती असेल. म्हणजे असं 1 मिलीमीटर 2 मिलीमीटर या मिलीमीटर मधलेच, कारण की बेसिकली बीड हा तुमचा बेसिकली सेंटीमीटर मध्ये असतो. त्यामुळे त्याचे जे भोकं आहेत ती साधारण 1 ते 3 मिलीमीटरच्या याच्यामध्ये बसतात. त्यावेळेस क्वाइट अमेझिंग की त्या तेवढे लहान भोकं ते करू शकत होते त्यावेळेस. हो हो. थँक्यू. प्रज्ञाचा अजून हात वरती. प्रज्ञा, काय विचारायचं का आणखी? हो, दोन क्वेश्चन मला. सर, तुम्ही म्हणला ते का बीड मध्ये सापडलं, तर काय पिरियड होता त्याचा साधारणपणे? कारण आपल्याला आतापर्यंत शिकवलं होतं की 4th century BCE मध्ये चायनामध्ये प्रोडक्शन वगैरे सुरू झालं पहिल्यांदा. हा, आता याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की जे सिल्क मोहन याला हडप्पावरनं मिळाले, बीड मध्ये जे सिल्कचा थ्रेड मिळालाय
तर त्याचं अनफॉर्च्युनेटली फक्त आपल्याला हे मिळाले म्हणजे इम्प्रेशन मिळाले सिल्कचं. तर त्यामुळे त्याच्या इम्प्रेशनवरनं ऍक्च्युली अजूनपर्यंत कळलेलं नाहीये की सिल्क जे आहे ते चायनावरनं आलेलं सिल्क आहे का त्याचं इंडिपेंडंट कुठलं सेपरेट ओरिजिन आहे सिल्कचं, तर ते माहित नाहीये. पण कॉटन जे आहे ते डेफिनेटली 100% लोकल कॉटन आहे जे वापरलं गेलेलं आहे ते. हा, पण त्याचं जे सिल्कची जे बीड सापडलं त्याचा टाइम पिरियड काय आता? त्यात काय 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 तुमचा आवाज कट होतोय. सिल्कचं बीड सापडलं सिल्कचं, त्याचा कुठल्या टाइम पिरियड मध्ये होतं ते? अच्छा, ते मॅच्युअर हरप्पन मध्ये साधारण 2400 BC आहे ते. ओके. कारण 4th BCE मध्ये चायनामध्ये सिल्क प्रोडक्शन सुरू झालं असं म्हणतात. म्हणजे हा, चायनामध्ये सिल्क नंतर येतं आणि ते अर्ली हिस्टॉरिक पिरियड मध्ये मग तुम्हाला तो सिल्क रूट वगैरे सगळ्या गोष्टी पाहायला मिळायला लागतात हळूहळू नंतरच्या काळामध्ये. म्हणजे नॉर्मली अजूनही आपण हेच म्हणतो की सिल्क प्रोडक्शन जे आहे ते चायनामध्ये स्टार्ट झालं, पण आता जो हरप्पामधनं एव्हिडन्स मिळतोय सिल्कचा त्याच्यावरती आता लोक मोठ्या प्रमाणावर काम करतायत की ते इंडिजिनियस सिल्क आहे का बाहेरनं आलेलं सिल्क आहे का कुठलं सिल्क सारखंच पण वेगळी कुठली व्हरायटी आपल्याला इकडे सापडते इंडिजिनियसली, त्याच्यावरती आता लोक काम करतायत. कारण त्याचा पिरियड आधीचा आहे ना. हो हो, खूप आधीच आहे चायनापेक्षा. आणि माझा सेकंड क्वेश्चन होता की हे एवढे थाउजंड्स ऑफ इयर्स होते तिथे सिव्हिलायझेशन सेटलमेंट्स ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. सो आय नो की काय काय सरस्वती नदी ड्राय झाली म्हणून मूळ झाली वगैरे असं म्हणतात हरप्पाच्या साठी वगैरे. यांचे का सेटलमेंट्स हे झाले, डिसअपिअर झाले? नाही, यांचे सेटलमेंट डिसअपिअर नाही होत, म्हणून तर आपण यांना अर्ली हरप्पन म्हणतो. ही सेटलमेंट कंटिन्यू होतात आणि नंतर हीच लोक परत मॅच्युअर हरप्पन मध्ये कन्वर्ट होतात. ओके, मला वाटलं की ते पण डिसअपिअर झाले ते नंतर. हे मॅच्युअर हरप्पन मध्ये कन्वर्ट होतात. या सगळ्या ज्या आपण पूर्व सिंधू बघितल्या या सगळ्या संस्कृतीच्या एकत्र येऊन नंतर मग आपल्याला ही सिंधू संस्कृती दिसते, मॅच्युअर हरप्पनचा पिरियड दिसतो. ओके, ऑलराईट, ओके, गुड, थँक्स. आपण काय करू, एक शेवटचा प्रश्न विचारतो आणि मग आपण रेकॉर्डिंग बंद करू आणि मग परत राहिलेल्या ह्याच्यात प्रश्न उत्तर चालू ठेवू. एक आयपॅड विचारलंय दॅट मेहरगड बिल्डिंग कुड बी मल्टी स्टोरी, म्हणजे वेअर देअर मल्टी स्टोरी बिल्डिंग्स. नाही, ऍक्च्युली ते सांगणं अवघड आहे कारण की त्याच्यामध्ये आपल्याला तशी एव्हिडन्सेस नाही आहेत मेहरगडमध्ये की मल्टी स्टोरीड असल्याचे किंवा 1 मजली 2 मजली 3 मजली घरं. तर तशा पद्धतीचे आपल्याकडे एव्हिडन्सेस नाही आहेत मेहरगडवरनं. पण सिंधू संस्कृतीमधनं नक्की आहेत आणि ते आपण जेव्हा सिंधू संस्कृतीचा म्हणजे मॅच्युअर हरप्पनचा जेव्हा आपण आर्किटेक्चरचा पार्ट पाहू तेव्हा मी तुम्हाला दाखवेन त्या गोष्टी. ओके ओके, धन्यवाद. Prasad, now will you please stop the recording and then we will continue. धन्यवाद एव्हरीवन. सगळ्यांना आपण आलात, सगळ्यांचे आभार, विशेषतः आपले व्याख्याते. मी पुन्हा त्यांच्या एकदा आभार मानतो. प्रसाद, यू कॅन स्टॉप नाउ.